नमस्कार, देवमाजाती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहे. दादा, मी काल विजया काकू म्हणून आहे, त्यांच्या घरी गेलेलो. म्हणजे मी 30 किलोमीटर प्रवास केला शंकरपाळ्या तळायला. बर. कसं होतं, ते काकू खूप दिवसापासून सांगत होते, ये घरी ये, जेवायला ये. पण मी काही ना काहीतरी रिझन नसायचं, मला जाणं शक्य नसायचं. कारण 15 किलोमीटर दूर, ते पण सिटीमधून जाऊन. तर काल काकूंनी मला व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल केला. मी शंकरपाळ्या तळते, खायला येतोस का? मी सांगितलं, काकू थांबा, मी तळायला येतो तिकडे. मग बायकोला घेऊन त्यांच्याकडे गेलो. स्वामी भक्त आहेत. बर. बायकोने एक गोष्ट ऑब्झर्व केली, त्या घरामध्ये फक्त एक स्वामींचा फोटो आहे आणि तिकडे दिवा लावलेला असतो. बर. म्हणजे बाकीची लोक कशी करतात, इकडे फोटो, त्या रूम मध्ये फोटो, त्या रूम मध्ये फोटो, एक मोठा फोटो पाहिजे, मग दाखवायला की बाबा ही किती मोठा स्वामी भक्त आहे. असं काही नाही. ते दॅट वॉज समथिंग व्हेरी युनिक. आणि आमच्या असं गप्पा चालू होता दोघांच्या. त्या आम्ही दोघं जण अक्कलकोटला एकत्र गेलो होतो बसनी. त्यावेळेला त्यांची चांगली ओळख झाली. त्यांनी आम्ही निघता निघता आम्ही असेच बोलत होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला माहिती आहे का की जे असे असे मध्ये जे टीव्हीवरती आलेलं की 4 कोटीचा घोटाळा केला, फसवलं, ते कशामुळे झालं? त्यांनी सांगितलं ते झालं, ते त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होता. तो शिक्षित व्यक्ती, लंडनमध्ये सेटल्ड. मग लोक असे विचारच करतात ना की अरे, हा एवढा शिकलेला माणूस, एवढं सगळं त्याला माहिती आहे, पण मग असा कसा फसला? पण तो व्यक्ती फसतो कारण त्याचा आत्मविश्वास कमी झाला असतो आणि त्याला माहिती आहे की हे मी करतो ते चूक आहे, तरी तो त्या दिशेने जातो आणि स्वतःला लुटवून घेतो. तर मला एक सांगा की आपण सुद्धा कितीही बड्या मारल्या की बाबा मी माझ्याबद्दल असं कधी होणार नाही, पण जेव्हा अशी परिस्थिती समोर येते की समोर वाटतं की बाबा मार्ग नाहीये, तेव्हा आपला पण आत्मविश्वास ढळतो आणि नुसता तो ढळत नाही, तो आपल्या शरीरावरती उमटतो. म्हणजे बीपी वाढतं किंवा असं अंगामध्ये सूज वाढते, सांधे दुखायला लागतात. सो इज देअर अ वे आउट? आणि त्याच्यामध्ये आपण एक दुसरी जोड करायची आहे, ती म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाने ह्याच्यावरती फायदा होऊ शकतो का? ओके. श्रीराम. नमस्कार सर्व देव माझा ह्या चॅनलच्या सभासदांना आणि हा चॅनल जे बघत असतात त्यांना एक तर मुख्यत्व खूप खूप धन्यवाद. तुमचं प्रेम अखंड असंच राहो आणि महाराजांच्या कृपेने आणि सरांच्या सुद्धा कष्टाने आपल्याला जे काही ज्ञान थोडं आहे ते आपल्यापर्यंत लुटायची संधी सरही देतात, परमेश्वरही देतो. हे माझं मी एक तर भाग्य समजतो. आणि तुमचे प्रत्येकाचे कॉमेंट्स मी 100% वाचतो, त्याच्यावरती विचारही करतो. तुमचे प्रश्न असतात ते शक्यतो आपल्या पुढच्या भागामध्ये घ्यायचा मी प्रयत्नही करतो. तर आजचा सरांनी आत्ता जो एक इन्सिडन्स सांगितला, माझ्या मते हा एक 6-7 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये झालेला इन्सिडन्स आहे. तो काय करायचा हे त्याची काही परत पुनरावृत्ती करायची गरज नाही त्याला, म्हणजे तो सगळ्यांनी पाहिलेला आहे. मुळामध्ये पहिल्यांदा सुरुवात अशी नामस्मरणापासून करतो आणि मग त्याच्यातनं आत्मविश्वास किंवा आपल्याला जे काय करायला पाहिजे, आत्मविश्वास कसा ढळतो किंवा काय नक्की आहे इथपर्यंत मी येतो. एक साधारण 2 आठवड्यापासून एक मनात घोळत होतं की आपण गोंदवलेला जाऊन यावं. शेवटची महाराजांचं दर्शन हे साधारण एक 22 वर्षापूर्वी झालं होतं. त्याच्यानंतर काही गोंदवलेला जायचा योग आलेला नव्हता. पण मागच्या आठवड्यापासून सारखं वाटत होतं की आपण महाराजांना दर्शनासाठी नक्की जावं. आणि काल तो योग आला. कारण आपण जेव्हा पॉडकास्ट करतो किंवा जो अभ्यास करायला लागतो, पुस्तक वाचतो, तर एखादं जसे प्रश्नसुद्धा लोक विचारतात. कारण मला आत्ता कापलं, तर ही कापलेलं रक्त कसं थांबणं हा पहिला मनुष्याचा भाग असतो की पहिलं रक्त कसं थांबवायचं आणि मग नंतर बाकीच्या ट्रीटमेंट, मग त्याला मलम बिलम हा नंतरचा भाग आहे. पहिलं रक्त थांबवणं भाग असतं, म्हणजे हा उपचार झाला. तसं मी थोडासा गेले काही पॉडकास्ट आपले पाहिले, इतर पाहिले की माणसांच्या आणि एकेकाचे धागे मोकळे करत गेलो की मनुष्याला
पटकन काय कशामधनं यश मिळू शकतं आणि प्रत्येक जी उपाय आहेत किंवा प्रत्येक जी ही अध्यात्माची शस्त्र आहेत, तर ही शस्त्र कुठलं शस्त्र कसं काय वेळा किती वेळात काम करतं ह्याचं थोडंसं सध्या त्याचा अभ्यास चालू आहे की पटकन त्या माणसाला रिझल्ट मिळाला. आता हे का रिझल्ट मिळावा ह्याच्यामध्ये की एखाद्या वर्गामध्ये दंगा करणारा जो विद्यार्थी असेल आणि तो आपण प्रत्येकजण शाळेत गेलेलो आहे, तर जे 6-7 तास असतात त्यामध्ये प्रत्येक गुरुजींच्या समोर तो मुलगा दंगा करत असतो, पण एखादेच गुरुजी असे असतात की त्यांनी त्याला शिक्षा केलेली असते किंवा त्यांचा वचक असतो की त्यांनी तो विद्यार्थी काही न करता शांत बसतो. पण ही जी शांतता विद्यार्थ्याची असते ही मुळामध्ये आतमधनं अंतर्मनामधनं जास्त उफाळत असते की ह्या गुरुजींना मी कसा त्रास देऊ शकतो किंवा मला शांत बसायला लागतंय माझा स्वभाव नसून, तर मी नंतर काय करू शकतो. आपल्याला वाटत असतं की बघा ह्या गुरुजींच्या समोर हा शांत बसलाय, पण तसं नसतं. तो अंतर्मनामधनं उफाळलेला असतो. मग अध्यात्मामध्ये अगदी अशाच गोष्टी घडत असतात. मग त्याच्यामध्ये असं ठरवलं की प्रत्येकाचं काय वर्गीकरण की सर्वसाधारण माणसांनी काय केलं की आपण समाजाला सांगतो की तो इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको, हे करू नको, ते वाचू करू नको, कुलदेवतेचं नाव घे, आई वडिलांना नमस्कार कर, पितरांना कर, अशा हजारो गोष्टी आहेत. पण या हजारो गोष्टींमधनं शेवटी कुठंतरी एक सारांश असतो. या सारांशाचं काय आपल्याला रूपांतर करता येईल का. मग असा एक 2 आठवडे विचार केल्यानंतर असं एक लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीचा आपण संदर्भ काढल्यानंतर की नामस्मरण हा फक्त राहिलेला होता आणि नामस्मरण इज इक्वल टू म्हणजे बरोबर की गोंदवलेकर महाराज, असं हे समीकरण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे. मग 2 आठवड्यापासून ती तळमळ होती की आपण स्वतः जाऊन पाहावं. आमच्या गुरूंचं कायम म्हणणं असायचं की आपण एखादी गोष्ट ऐकली किंवा तिचा अभ्यास करायचा असेल तर त्या गोष्टीवर आपल्याला स्वतःला जाऊन ते पाहायचं, स्वतः त्याचा अनुभव घ्यायचा आणि मग ती अनुभूतीमध्ये जेव्हा त्याचं रूपांतर होतं तेव्हा तुम्ही ते शब्दामध्ये मांडू शकता. मग म्हटलं ठीक आहे आपण जाऊ, म्हणून मग काल तो जाण्याचा योग आला. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सध्या पुण्यातनं पालख्या मार्गस्थ झाल्यात पंढरपूरला आणि ह्या पालख्यांचं बारामतीपासनं जिथं म्हणजे गोंदवल्यातनं बऱ्याच पालख्या काल दिसल्या किंवा त्यांचं तिथनं चालल्या होत्या. मंदिरामध्ये पोचल्यानंतर महाराजांचं उत्तम छान दर्शन झालं आणि नामस्मरण म्हणजे काय आहे म्हटलं आपण जरा बाजूला आतमध्ये बघावं. तिथं लिहिलेले काही फलक आहेत, त्याची चित्रही मुद्दामून मी काढून आणलेली आहेत की एखाद्या आपण म्हणतो ना एखाद्या शब्दामधनं एखाद्याचं जीवन पण बदलू शकतं. तसं आपण त्यातनं काय महाराजांना किंवा त्यांचा जो अभ्यास केलेल्यांना काय सांगायचं, हे मंदिराला जसं प्रदक्षिणा घालतो तसं त्या फलकावरती लिहिलेलं आहे. ते फोटो पण मुद्दामून मी काढून आणले. नामस्मरणाचा जेव्हा तिथं विचार केला म्हणजे महाराजांच्या जिथं पादुका आहेत बाहेर गाभाऱ्यामध्ये त्यांची समाधी आहे, वरती गोपाळकृष्ण आहेत आणि खाली समाधी आहे आणि बाहेर पादुकांवरती मस्तक टेकवल्यावरती बाहेर दिंडीचा आवाज आला. भजन अभंगाचं अभंग लागले होते. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, हे पंडित भीमसेन जोशांचा अभंग लागलेला होता. आणि महाराजांच्या चरणी माथा टेकलेला होता आणि अभंग म्हणजे मनामध्ये माझ्या श्रीराम जयराम जय जय राम हे उद्गार येत होते. पण जेव्हा कानावरती आलं काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, असं बाहेर वारकरीतनं आपल्या स्पीकरवरती दिंडीबरोबर जे जातात तर ते कानावर आलं आणि एक त्या क्षणी एक अशी वेगळी त्या क्षणीच अनुभूती मिळाली. म्हणजे महाराजांच्या इथं जाऊन रामनाम मी विसरूनच गेलो
म्हणजे असं ठरवलं होतं की आपण दर्शन घ्यायचं, मग समोरच मंडप आहे की तिथं आपल्याला एक तुम्ही बसून नामस्मरण मनातल्या मनात म्हणू शकता, करू शकता. आणि प्रदक्षिणा घालून आलो मी, आणि प्रदक्षिणा घालता घालता मग तो फोटो काढला आणि मग आतमध्ये येऊन म्हटलं नामस्मरण करावं आणि 108 वेळा श्रीराम जय राम जय जय राम हे आपण मनामध्ये म्हणावं असं एक योजलं. पण एकदाच म्हटलं आणि मनामध्ये पांडुरंगाचाच विचार चालला की काया ही पंढरी काय आहे. म्हणजे जे शोधायला गेलो होतो मी, हे नामस्मरण मी माझ्या ज्ञानाचं करत होतो का कशाचं करत होतो हे तिथं थोडासा माझा, म्हणजे मी त्या ह्याच्यामध्ये 108 वेळा ते नामस्मरण करूच शकलो नाही. आणि माझ्या मनामध्ये उभा राहिला तो पांडुरंग की दर्शन घेतो आहे. आणि पांडुरंग साक्षात आपण काय असतं, आपण जेव्हा एखाद्या क्षेत्री दर्शनाला जातो की अक्कलकोटला गेलो की आपल्याला असं वाटतं की इथं फक्त अक्कलकोट स्वामीच आहेत. दुसरीकडे कुठं गेलो तिथं पादुकांचं शेगावला गेलो की इथं फक्त गजानन महाराजच आहेत. तर तसं नाहीये. ही तत्व सगळी ही सगळी एकत्र करून येत ना ही कार्य करतात. म्हणजे सूर्याची किरणं अनंत प्रकारे वापरली जातात, पण शेवटी येतो काय की ती सूर्याची किरणं. तसं ही संतांचे विचार अनंत मार्गाने वापरले जातात, पण आहेत ते एकाच ठिकाणी. आणि इतकं सुंदर, म्हणजे कालच तिथं मनामध्ये इतके छान विचार आले की की काया ही पंढरी, म्हणजे नामस्मरण म्हणजे परमेश्वर सुद्धा असतो ना, की जेव्हा तुम्ही एकरूपतेकडे जाता तेव्हा परमेश्वर आपल्याला तेच खाद्य देतो ज्याची आपल्याला गरज असते. ह्याचा अनुभूती पण काल घेतली गेली. कसं की नामस्मरण हा करण्यासाठी गेलो होतो की शब्द नामस्मरणामुळे खरंच ताकद आहे का. उद्या जर कोणी आपल्याला चुकून विचारलं की माझा हा घरचा अमुक प्रॉब्लेम आहे, व्यावसायिक प्रॉब्लेम आहे, मुलांची लग्न होत नाही, आणि मी त्याला सांगतो की तू नामस्मरण कर, तर त्याला ते लगेच फायदा फळ देणार आहे का. म्हणून अशा ह्याच्यासाठी मी ते नामस्मरण शोधण्यासाठी तिथं गेलो होतो. पण तिथं मला प्राप्त काय झालं की तू स्वतःला ओळख. म्हणजे माथा ठेवला आहे आणि पटकन त्यांनी मोठा, आणि गंमत बघा कशी असते. मंदिराच्या बाहेरनं पालखी जात होती, जो काही त्यांनी त्या ध्वनी वर्धकावर लावला असेल तर तो एकदम सडनली आवाज मोठा झाला होता पहिल्या 2 ओव्यानाच, आणि मग नंतर त्यांनी तो बारीक केला. पण कदाचित असं असेल की त्या ओव्या आपल्या कानावर पडाव्या म्हणून कदाचित हे घडू शकलं असतं नंतर, असं आपण एक एक ते जोडी लावायला जातो ना तसे तो लावायचा मी प्रयत्न केला. की नामस्मरण करताना पहिल्यांदा मी माझी ओळख होणं गरजेचं आहे. की काय म्हणजे आपले शरीर का, हा ही त्वचा आहे, ही त्वचावरती काय आहे, एक आवरण आहे की ही ज्याला हा एकनाथ महाराजांचा अभंग आहे. आणि हा अभंग हा नामस्मरणाशी इतका छान जुळतोय की एकनाथ महाराज म्हणतात की काया ही पंढरी, म्हणजे ही जी त्वचा आहे आपल्या शरीराची पूर्ण, हीच पंढरी आहे मुळामध्ये. आणि आत्म हा विठ्ठल आहे. मग हे सगळं, म्हणजे आता मी हे तुमच्याशी बोलतोय, हे मी काल तिथं बसून नामस्मरण करायचं ते बाजूलाच राहिलं आणि हेच मला समोर आत्मज्ञ येत होतं की काया ही पंढरीने आत्म हा विठ्ठल आहे. आत्मा हा विठ्ठल म्हटलं नाहीये, तर आत्म हा शब्द भावाशी निगडीत आहे. आत्मभाव असतो, म्हणजे मनात मनुष्याच्या विचारांमध्ये आचारांमध्ये जो भाव उत्पन्न होतो त्याला आत्म हा शब्द वापरलेला आहे. आणि हा आत्म हा कोण आहे, तर विठ्ठल आहे. मग मी याच्यामध्ये माझ्या मनाला प्रश्न केला, काय गंमत आहे याच्यामध्ये की कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. हे वारकरी त्यांना जर समजा जाऊन विचारलं काय कुठं चाललाय, पंढरीला चाललोय. कुठं? पांडुरंगाच्या दर्शनाला. म्हणजे आपण म्हणतो की कुठल्याही वारकऱ्याला विचारलं कुठं चालला रे बाबा, पांडुरंगाच्या दर्शनाला.
मग कोणी म्हणत नाही की मी विठ्ठलाच्या दर्शनाला चाललोय, पण जयघोष कोणाचा? विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंग पांडुरंग असं कोणी म्हणत नाही, पण विठ्ठल 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 नामाचा जयघोष करत चाललेले आहेत. मग मी मनामध्ये विचार केला, काय गंमत आहे, हा विठ्ठल कोण आहे आणि हा पांडुरंग कोण आहे, आणि ह्याच्या नामस्मरणाशी काही फरक आहे की एव्हाच आत्ता ऐकू यावं, ह्या दोन ओळीच ऐकू याव्या एक महाराजांच्या, एकनाथ महाराजांच्या. आणि मग त्याच्यात असं कळलं की विठ्ठल म्हणजे कोण आहे? तो जो विटेवर उभा आहे. म्हणजे ज्याचा शब्दाचा जर तुम्ही वेगळं केलं, जो विठेवर उभा जो आहे तो विठ्ठल. आणि विटेवर का उभा आहे? तो पुंडलिकाने फेकलेल्या एकाच विटेवरती उभा आहे. का? तर आता हा कधी बघतो याची वाट बघत. मग हाच विठ्ठल कोणाची वाट बघतो आहे? तर आपल्या भक्तांची वाट बघतो आहे, म्हणून त्याला तिथे विठ्ठल म्हटलेलं आहे. म्हणजे भक्तांची वाट बघणारा. म्हणजे नुसतं आपण म्हणतो ना की मी अमुक महाराजांच्या दर्शनाला चाललोय, तर जेवढी ओढ आपल्याला असते ना, तेवढीच ओढ त्या तत्वाला पण असते की अरे माझा भेटायला येतोय, माझा भक्त मला भेटायला येतोय. ही जी एकरूपता आहे, ह्याचं नाव विठ्ठल आहे. की जो भक्ताची वाट बघतोय, आणि जेव्हा ही भेट होते, त्या भेटीनंतर ज्याचा साक्षात्कार होतो किंवा ज्याचं दर्शन होतं, तो आहे पांडुरंग. पांडुरंग ही ती अवस्था आहे, ती स्थिती आहे की ज्याच्यामध्ये साक्षात भगवान विष्णू स्वतःला विसरलेले आहेत. पौराणिक गोष्टीमध्ये याचं एक कथा सांगितलेली आहे की कृष्ण आणि राधा इतके एकमय झाले. एक परत सांगतो, राधा म्हणजे कोणी स्त्री नाहीये, राधा म्हणजे ही या भगवंताचे असलेले भक्त, ह्याला राधा म्हटलेलं आहे. ह्याच्यातनं ह्या कंपन्यांना राधा म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचा कुठलाही चुकीचा अर्थ काढू नका. मग भगवंत आणि हे भक्त, ही राधा, ही जेव्हा इतके एकरूप झाले, तो तेवढा हा सावळा कृष्ण हा तेजस्वी झाला. म्हणजे एखादी व्यक्ती अशी सावळी दिसायला असेल, काळी दिसायला असेल, आणि ती तेजस्वी, तेज आलं, आणि ह्या तेजामध्ये त्याचं जे दर्शन झालं ते म्हणजे हे पांडुरंग आहे. हा पांडुरंग कोण आहे? तर तेजाचं दर्शन. म्हणजे येणाऱ्या भक्तांचं जेव्हा पांडुरंगाशी एकरूपता होते, आणि जे तेज त्या मूर्त रूप त्या विठ्ठलामध्ये निर्माण होतं, त्याचं त्या स्वरूपाला पांडुरंग म्हटलेलं आहे. हा त्या भक्तीचा रस आहे. मग हे त्याच्यामध्ये मला ती काल त्याच्यामध्ये आठवलं, अरे हा भक्तीचा रस आहे. आणि ह्याच्यासाठी मग कोण नांदतोय? केवळ नांदणं कुठं शब्द वापरतात शक्यतो, तर आपल्या घरामध्ये वापरतात. काय रे तुझी सून कशी नांदते? तुला आई सांगते आता तुला सासरी जाऊन नांदाच आहे. त्याच्यामध्ये नांद म्हणजे काय? नांदणं म्हणजे काय? तर आनंदाने ओसांडून देणं. नांदतो केवळ पांडुरंग. म्हणजे त्याच्यामध्ये जो भक्त आणि हा स्वामी ह्याचा जो मेळ झालेला आहे ना, त्याचा जो रस आहे, त्या रसाला त्यांनी म्हटलेलं आहे की नांदणं, ह्या शब्द त्याच्यासाठी वापरला. आणि मग मी विचार केलं की आपण हा नामस्मरण करताना आपण ह्या गोष्टी सोडणं गरजेचं आहे. बहुतेक आपण म्हणतो की रोज नित्य नामस्मरण असावं. मग त्याच्यावरती विचार केला की आपण हे नामस्मरण म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये की कुठलं. मग दुसरं असं की म्हटलं ह्या गोष्टीला कशाचाच खर्च नाही. म्हणजे नाम घ्यायचं असेल तर आपण म्हणतो जपमाळ ओढतो, मग त्या जपेच्या माळेला आपण म्हणू की 10 रुपये खर्च आला. ठीक आहे, पण 10 रुपये आलाय. मग अजून कुठली गोष्ट करायची असेल तर त्याला खर्च कुठला तरी येतो, पण नामाला खर्चच नाही. आणि तेच राहतं. फक्त तुमचं जो भाव असतो तो त्या याच्यामध्ये जो निगडीत होतो किंवा त्याच्याशी जो जुळला जातो, ह्याला महत्त्व आहे. आणि हा भाव जर जुळवून घ्यायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मोठं, तुम्हाला मनाची तयारी, संयम हा शब्द मला त्याच्यामध्ये सापडला की संयम बाळगणं खूप गरजेचं आहे. नामस्मरणामध्ये तुम्हाला
त्या मार्गावर जायला सुरुवात होतात तुम्ही. त्या मार्गावर जायला सुरुवात होतात आणि मी म्हटलं की इथं बसल्यावरती मला 108 वेळा श्रीराम जयराम जय जयराम म्हणायचं होतं. हे मी कमी म्हणतोय का जास्त म्हणतोय? परमेश्वराने सांगितलं की तू ते म्हणू नकोस. तू एकदा म्हटलंस तरी फक्त त्या मार्गावरनं तू चालताना त्या मार्गातनं बाजूला होऊ नकोस, एवढंच महत्वाचं आहे. नीट परत समजून घ्या. आपण तीर्थक्षेत्री जातो, मंदिरात जातो आणि त्या आपण म्हणतो की तिथं गेलो आणि आपण ती माळ ओढून आलो, तिथं गेलो मी 108 माळा करून आलो, अमुक करून आलो. म्हणजे काय झालं, तिथं करून आला, बाहेर आल्यानंतर संपलं. आणि नामस्मरण ही गोष्ट अशी आहे, ही अखंड आहे. ही तुम्हाला अखंड तुमच्याबरोबर न्यायची आहे आणि हेही करताना तुम्हाला कुठल्याही भौतिक गोष्टींची अपेक्षा राहता कामा नये. हे सगळ्यात मोठं त्याचं मला उत्तर सापडलं की तू प्राप्त काय केलं आहेस आणि तू प्राप्त केलेली कुठली गोष्ट तुझ्याकडं कायमची राहणार आहे. हा प्रश्न तिथं मी स्वतःला विचारला, कारण हा एक कुठंतरी मला त्याचं उत्तर पाहिजे होतं की समोरच्याला जेव्हा सांगतो तेव्हा कुठंतरी त्याला प्रत्येक गोष्टीला शास्त्राचं किंवा अभ्यासाचं ज्ञानाचं प्रमाण पाहिजे. नुसतं सांगून उपयोग होत नाही. मग ह्याच्यात प्रमाण काय आहे, तर तू पहिल्यांदा संयम हा त्याच्या तुझ्या मनामध्ये ठेव. आणि भौतिक गोष्ट, माझ्याकडे फोन आहे का, माझ्याकडे घोडा आहे का, गाडी आहे का, घर आहे का, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मनाला सांगणं पहिल्यांदा गरजेचं असतं. नुसती वारी केली किंवा वारी झाली म्हणजे सगळं झालं असं नाही. क्षणोक्षणी वारी आहे, क्षणोक्षणी आपण ती करत असतो. आणि ह्या वारीसाठी तुम्हाला संयम बाळगणं आणि काही गोष्टी सोडणं गरजेचं आहे. नामस्मरणामध्ये काही लागत नाही ना, तर माझं असं स्वतःचं काल त्याच्यामध्ये मत झालं की तुम्हाला हे जे मी सगळं उपभोगतोय ना, हे क्षणिक आहे, हे तुम्ही मनाला पटवून देणं गरजेचं आहे. तुम्हाला उत्तम आनंदी घटना तुमच्या जीवनात घडत असतील, हे सुद्धा मनाला सांगणं गरजेचं आहे की बाबा रे, ह्या आनंदाच्या घटना ह्या सुद्धा क्षणिक आहेत, जशा दुःखाच्या घटना ह्या क्षणिक असतात. त्यामुळे या सर्व भौतिक गोष्टी झाल्या, ज्याच्यासाठी मनुष्य आटापिटा करतो, ज्याच्यासाठी आपण भांडत असतो, तर ह्या गोष्टी सर्व काही नाही आहेत. कारण ह्याचं सर्वाचं सगळं जीवन जिथं संपतंय, ज्या चरणांवर संपतोय, तो हा भक्तीचा रस, हा पांडुरंग, हा फक्त नामानेच तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजे तेव्हा कळलं की तुकाराम महाराज सारखं मुखामध्ये विठ्ठल 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 किंवा पांडुरंग 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 का करत होते. तसं काम हे होतं, तसं उत्तर हे होतं. आस असते, समाधान असतं, तृप्ती असते. काय मिळालं आणि याचं वर्णन करता येत नाही. काल तोही विचार केला, याचं वर्णन केलं तर काय करता येत, ते करताच येणार नाही. जो वारकरी पंथ जातो त्यांना विचारलं, जाताना बघितलं पावसाची जोरदार सर आली. मी आपलं गाडीमध्ये बसलेलो, गाडीमधनं आम्ही जात होतो आणि विचार केला, काय गंमत आहे, एवढी जोरदार सर येते पण एकही असं नाही इकडं पळापळी नाही, काही नाही. मग डोक्यावर छत्री नाही, काही जण पिशवी अशी धरत होते, असं नाही म्हणत आहे, पण कुठेही प्रकारची शिस्त मोडली नाही त्यांनी. मी विचार केला, अरे ही ओलं होणार, यांचे कपडे ओले होणार आणि तरीही कसं किती शांतपणे जात आहेत. त्याचं कारण काय, तर फक्त भगवंताची आस. मग हे उत्तरच मला तिथं मिळालं की तुम्हाला जेव्हा त्या परमात्म्याची आस लागते तेव्हा ह्या सर्व गोष्टी नगण्य असतात, कारण तुम्हाला सांभाळणारा तो असतो. आपण म्हणतो की आपलं स्वतःचं अस्तित्व तेव्हा नसतं. आपण फक्त भौतिकतेने मी पाहत होतो, मला वाटत होतं की त्यांना पाऊस लागतोय, पण वास्तविक त्या माणसाला पावसाची जाणीवच होत नाही. कारण का, कारण तो इतका त्या रसामध्ये, प्रेम रसामध्ये डुबलेला असतो आणि त्याला ती आस असते की कधी एकदा मी जातोय. ती पावलं थकत पण नाही. कुठल्याही याच्यामध्ये अभंगामध्ये थकलं शब्दच नाहीये. तेही मुद्दामून बघितलं. पावले चालती पंढरीची वाट,
म्हणजे मी विचार केला की काय म्हणजे एक एक अभंगांचा विचार करत बसलो होतो. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये जर अशी अवस्था आली तर आपण कुठली वाट धरली पाहिजे. तर पावले चालती पंढरीची वाट, ती पंढरीची वाट चालणं गरजेचं आहे. म्हणजे ती त्या तत्वाशी एकरूपता. आणि पांडुरंगाचं हे काल माझ्या कानावर आलं म्हणून सांगितलं. कारण असं तत्व कुठेही असतं. पांडुरंग हा एक भाग झाला, विष्णू तत्व हे एक भाग झालं. पण तसं जिथं तुमचा समर्पित भाव असतो ना, त्या तत्वाशी तुम्ही एकरूप होणं गरजेचं असतं. आणि तिथं भौतिकतेची आशा धरू नका. म्हणजे इतकं मला कळलं की नामस्मरण हा तुमचा भौतिक अडचणी दूर करू शकणार नाही. तुम्हाला पैशाची गरज असेल, कशाची तुम्ही आजारी असाल, तर तुम्हाला नामस्मरण ती तुमच्या अंगात ताकद निश्चित निर्माण करणार की तुम्ही त्या आजाराला तोंड देऊ शकाल. आणि त्या परमात्म्यावर तेवढं एकरूप झालं तर परमेश्वर तुम्हाला त्यातनं बाहेर काढेल. ही ताकद त्याच्यात आहे. पण संयम हवा. म्हणून नामस्मरण हा जो करताना हा सगळ्यात मोठा काल त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आलं की संयम हा खूप पाहिजे. आणि ठरवून नामस्मरण करू नका. एक असंही माझ्यामुळे झालं की आपण रोज काही जण माळा करतात, रोज 11 माळा करतात, रोज 21 माळा करतात. तर त्याला गणिती नसावी. हे का गणिती नसावी असं लक्षात आलं, कारण ते अखंड आहे. मंदिरामध्ये लिहिलेलं आहे की अखंड नामस्मरण त्याच्यामध्ये असावं. मग मी त्या काकानं विचारलं की काका हे श्रीराम जयराम जय जय राम हे जे लावलेलं आहे हे अखंड चालू असतं का हो? ते म्हटले हो, अहोरात्र चालू असतं. मग मला त्याच्यामध्ये एक मला पावती मिळाली की अरे हां, म्हणजे अखंड नामस्मरण आहे, म्हणजे त्याच्यात खंड नाही आहे. आणि असं धरू आपण, लाईट गेले त्याच्या गेलं, मशीन आहे शेवटी, ते बंद पडणार, तरी नामघोष चालूच असतो. म्हणजे नामस्मरण अखंड हवं. त्याला मध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही त्याच्याशी मेळ आपल्या अध्यात्मातल्या आर्थिक मेळाशी घालू नका की मला हे प्राप्त करायचं आहे. मानसिक अवस्था ज्या माणसाची स्थिरतेकडे जाते त्याला कळतं की बास आता आता ह्याच्यामध्ये काही नाही. म्हाताऱ्या माणसं आपल्या घरात असतात सगळ्याच्यामध्ये, आयुष्यभर हे खायला मिळालं नाही, ते नाही मिळालं, ते नाही. आणि शेवटी असं होतं की नको आता, बास, नको नको, मला जात नाही आहे, नको. आयुष्यभर ज्याच्याशी केलं पण तीच गोष्ट आता नको, ही भौतिकता आहे. आणि नामस्मरण ही एकच ताकद अशी आहे की तुम्हाला एक प्लॅटफॉर्म तयार करते, एक तुमच्या जीवनाचा एक उद्दिष्ट. ही न कळणारी ताकद आहे. ही तुम्हाला कळणार नाही. ही काम करत असते, तुमचा देह उत्तम करत असते. हा तुमच्या आपण जसं म्हणतो की आपल्या खिशामध्ये 10,000 रुपये 20,000 रुपये प्रत्येक माणसाच्या काही जणांच्या असतात, खर्च करत नाही. खर्चाचे पैसे दुसऱ्या खिशात असतात आणि काही पैसे जास्त दुसऱ्या खिशात ठेवलेले असतात की कधी लागले तर ते आपण उजव्या खिशात ठेवावे. तसं नामस्मरण आहे की तुम्ही नामस्मरण केलं तर तो तुमच्या त्या पैशासारखं तुमच्या देहामध्ये ते स्थित असतं आणि ते फक्त वेळेलाच वापरलं जातं. काही सगळे पैसे किंवा काही गोष्टी अशा वापरतात का की रोजच्या ह्याच्यात, तर नाही. ते रोजचे नित्य खर्च वेगळे असतात. मग नित्य साधना वेगळी आणि नामस्मरण वेगळं, हा एक भाग त्याच्यामध्ये आला की नुसतं नामस्मरण केलं तर संयम आहे. आणि भौतिकता जिथं आहे तिथं मंत्रशास्त्र काम करतं. म्हणजे ह्या दोन. दादा याच्यामध्ये एक सांगा, नामस्मरण जर करायला बसलं ना तर इट इज कॉम्पिटिंग विथ आर मोबाईल फोन. नाही, कारण कसं आहे की आपण प्रत्येक व्यक्ती शॉर्टकट बघत असतो की जो मोबाईल फोनवरती स्वाईप करता करता जसा वेळ निघून जातो 2-2 तास 3-3 तास. पण नामस्मरण करताना अरे माझं इतकं वेळ झालं, इतके मी घड्याळाकडे बघते, मी 1.5 तास 1 तास झाला, अर्धा तास झाला. त्याला अर्थ नाही होत. त्याला काहीच अर्थ राहत नाही. कारण असं करायचं असेल तर प्रयोग करून बघा. तुम्ही जसं मोबाईल करता करता जेव्हा जेवण करता तेव्हा ते अंगी लागत नाही. तुमची विचारधारा, तुमची वैचारिकता ही बदलत असते. कारण तुमचं जे मन असतं हे त्या फोटोमध्ये काय लिहिलेलं आहे हे वाचत असतं. आणि नामस्मरण हे तेव्हा काहीही काम करत नाही. अखंड नामस्मरण त्याच्यामध्ये करत, मी असं म्हणत नाही की तुम्ही तुमच्या व्यावहारिक गोष्टी करू नका, असं म्हणत नाही. ते तुम्ही 100% करा.
चित्रपटाची गाणी बघा, सिनेमा बघा, खेळ बघा, मॅचेस बघा, सगळं बघा. पण हे करत असताना बॅक ऑफ माइंडला ते मनात नाही. काही काही जण जसं ते म्हणले तसं असतं. भाजी निवडत असतात तेव्हा नामस्मरण असतं, किंवा काही करत असतात तेव्हा असतं, कपडे वाळत घालताना करत असतं. हेही चालू असतं, ह्यालाही अखंड त्याच्यामध्ये म्हणतात. पण ह्याचा तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट विशिष्ट असते, मी आत्ता जसं काय तुम्हाला म्हटलं की एखादी गोष्ट तुम्हाला जेव्हा जमा करून ठेवत असतं, ही तुम्ही जमा करून ठेवताय. म्हणजे हे जसं उच्चार करताना कसं आणि किती तो भाव त्याच्यामध्ये जमा झाला. नामस्मरण हे तुम्हाला तत्वाशी जोडतं. पण हे तत्वाशी जोडताना मध्ये जर मोबाईल जसं तुम्ही म्हटलात आला किंवा इतर गोष्टी आल्या तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून काही मंत्र म्हणजे मग त्याचा हे केला की काही म्हणजे कसं की भोजन बनवताना काही विशिष्ट मंत्र आहेत, किंवा अन्नपूर्णेचे काही मंत्र आहेत की ते मंत्र म्हटले की अन्नामधली ऊर्जा उत्तम होते. तेव्हा नामस्मरण म्हणजे नामस्मरण ही एक अशी अवस्था आहे किंवा अशी घटना आहे, ही तुम्ही अखंड करा, पण तुमच्या ती बॅक ऑफ माइंडला चालू पाहिजे. ती मंत्र म्हणताना थांबली पण पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा आपण एखादं काम करत असतो तर त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये चालू असतात. मनामध्ये मला जे काही म्हणतोय मी आत्ता किंवा जे सांगतो आहे ते ह्याच्याशी एकरूप असतं, त्यांना ते बरोबर कळेल की ते मनामध्ये डोक्यात असतं. परमेश्वरालाही खात्री असते की हा हा मी याच्या अंतर्मनामध्ये स्थित आहे. त्याच्यासाठी उच्चार करायला पाहिजेच, त्याच्यात नाही. काही जण काही कामं वाईट कामं सुद्धा नामस्मरण करून करतात की त्यांना म्हणजे मुखामध्ये राम असतो आणि कर्मामध्ये रावण असतो, म्हणजे असं सुद्धा गोष्टी आहेत. आणि एखादा गोष्ट नुसतंच मुखामध्ये नाम घेतोय किंवा अखंड नामस्मरण असतात तर तो मोठा झाला किंवा त्याच्यामध्ये, तर असं काही नसतं. कारण इथं हीच गंमत त्याच्यामध्ये आहे की ते नेकनाथ महाराजांनी सांगितलं की कुठेही जाऊच नका, काहीच गरज नाही आहे. किती म्हणजे आपण आत्तापर्यंत शेवटची 2-3 निरूपणं बघितले, सांगितले तुम्हाला कुठं जायची गरज नाही आहे. काया ही पंढरी आहे, तो पंढरीच तुमच्यापाशी आहे. तुम्हाला कुठे जायचीच गरज नाही आहे. आणि आत्मा हा विठ्ठल आहे, जो भाव तुम्ही उत्पन्न करणार आहे. भाव उत्पन्न कसं म्हणणार की तुम्ही जर तुमचे ह्याच्यामध्ये ह्या अभंगामध्ये पुढं तसं लिहिलं आहे की दश इंद्रियांचा एकमेळ झाला, की ज्ञान आणि कर्मांचा एकमेळ करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचं गोपाळकाला केलेलं आहे त्या अभंगामधला, की ह्या इंद्रियांचा गोपाळकाला केलेला आहे. म्हणजे आज आपण गोपाळकाला सगळ्यांनी बघितलं असेल, मी पोहे घेऊन येतो, तू दही घेऊन ये, तू काही घेऊन ये, असं सगळं जेव्हा एकत्र होतं ना, आणि त्याचा जो काला केला जातो, हा काला केल्यानंतर माझं दही राहत नाही, त्याचा गुणच बदलतो, सगळं एकत्र झालं असतो, हा काला केलेला आहे. तसं इथं त्या अभंगामध्ये सांगितलं की 10 इंद्रियांचा एक मेळ केला आहे. मग ते एका ठिकाणी ती सगळी आणलेली आहेत की जसं नियंत्रण हा तो पांडुरंग करणार आहे. म्हणजे सांगायचं काय आहे की आता जसं तुम्ही म्हणलात की मला मोबाईल बघायचा आहे, म्हणजे मोबाईल बघायचा आहे म्हणजे ह्या ज्ञान आणि कर्म ह्या इंद्रियांमधलं एक इंद्रिय तुमचं वापरलं जातं, तेव्हा तुम्ही तो मोबाईल बघू शकता. पण इथं काय केलं आहे की तुम्हाला दुसरं काही दिसणारच नाही, तुमच्या मनामध्ये तो विचारच येणार नाही नामस्मरणाशिवाय. अखंड नामस्मरण असतं, दिवा अखंड असतो, तो सगळ्यांनाच प्रकाश खोली जरी दिली तरी प्रत्येकाच्या दृष्टिमानाच्या अनुसार त्याला ते दिसत असतं. तसं हा परमात्मा जो आहे ह्याचा भाव जो आहे हा सगळ्या वारकऱ्यांसाठी सारखा असतो. पण आत्मभाव दिलेला आहे की काय, आत्मा हा विठ्ठल, हा जो आत्मभाव जो आहे, एखादा जर मनुष्य वारकऱ्याचं ढोंग घेऊन तिथं घेऊन त्या पांडुरंगाच्या चरणी केला, त्याला सुद्धा पांडुरंग जवळ करतो. त्याला असं म्हणतो का तू माझ्या चरणांवरती यायचं नाहीस? नाही. पण तो त्याच भावाने पांडुरंग त्याच्याशी आत्मिक व्यवहार करत असतो. म्हणजे जसा भाव आहे तसंच तुम्हाला भावतं. मग नामस्मरणामध्ये हा याच्यामध्ये आहे की तुम्ही ज्या अनुषंगाने नामस्मरण करता, मग कित्येक प्रकार ओम नमः शिवाय सुद्धा नामस्मरणात येतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे सुद्धा येतं.
श्री स्वामी समर्थांचं नामस्वाखंड नामस्मरण करतात ते त्याच्यामध्ये येतं. ह्या सगळ्यांचा मेळ हा एका ऊर्जेत आहे. त्याच्याकडनं तुम्ही अपेक्षा करू नका. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही करत राहा, अपेक्षा करू नका. शेतकरी बीज पेरतो तेव्हा लगेच त्यावेळीचा दर काय मिळेल याची अपेक्षा करत नाही. तो त्याचं काम करत असतो. ह्या वर्षी मला नुकसान झालं तरी तो असं म्हणत नाही मागच्या वर्षी नुकसान झालं तर ह्या वर्षी मी काही करणार नाही. तो ह्या वर्षी त्याच जोमाने कामाला लागतो. असंच नामस्मरणामध्ये आहे. कोणाचंही घ्या, कुठल्याही नद्या असो, एकाच ठिकाणी येऊन येणारे विष्णू तत्वापाशीच सगळं. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही आत्मिक समाधान किंवा जीवनातल्या अडीअडचणी सामोरं जायला जी ताकद आहे, ही तयार होणारी ताकद तुम्हाला नामस्मरणच देऊ शकते. की ती जर अखंड नामस्मरण केलं तर त्याच्यामध्ये ते येईल. म्हणजे त्या तत्वाशी तुम्ही केलेली एकरूपता. नामस्मरण म्हणजे काय? तर तत्वाशी केलेली एकरूपता. जप म्हणजे काय? अमुक तत्वाशी केलेली संख्या मोजतात. किती वेळ आपण जपमाळ केली तर ही संख्या केली. जपाची संख्या असतं, नामस्मरणाची संख्या नसते. अखंड म्हणून त्याला शब्द दिला आहे. अखंड जप म्हटलेलं नाही आहे, अखंड नाम म्हटलेलं आहे. नाव वेगळं, नाम वेगळं. माझं नाव काय? हेमंत आहे. नाम काय? तर नाही आहे. नाम काय? तर माझ्यातला परमात्मा आहे. ही प्रत्येकाची ओळख आहे. म्हणून हा एक भाग इथं येतो. आता प्रश्न येतो की दुसरा, म्हणजे जो आपण सरांनी विचारला होता की आत्मविश्वास किंवा एखाद्याचा रळतो. काही वेळा काय होतं, आपण मनुष्य आज इतका काही कारणांनी विचारांनी गांजलेला आहे. नामस्मरण हा विषय पहिल्यांदा मुद्दा म्हणून एवढ्यासाठी हे सांगितला की ह्याच्यात तुम्ही कशाची अपेक्षा ठेवू नका की ह्याच्यात मला अमुक मिळेल, माझं अडचणी दूर होतील, माझ्या मुलीचं लग्न होईल, मुलाचं लग्न होईल, माझ्या पत्रिकेतले ग्रह जातील, माझा बंद झालेला व्यवसाय उत्तम होईल, माझी प्रकृती सुधारेल. तर हे याच्यामधलं नाही. नामस्मरण हा तुमची स्वतःची आत्मिक ओळख आहे. त्या परमात्म्याशी एकरूपतेची ओळख आहे. ती झाली की तुम्हाला काही कशाची गरजच लागणार नाही. तो बघणार आहे, तो पांडुरंग बघणार आहे. तर हा एका बाजूला तुम्ही असा पिलर उभा करून ठेवा की हा भाग आहे. मग आपण नामस्मरण अखंड करायचं की नाही स्वतः ठरवा. नाहीतर बऱ्याच जणांचं असतं, माझं अखंड असतं पण मला काही प्राप्ती होत नाही, तर ती मिळणारच नाही आहे तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी साधनही करा. नामस्मरण फक्त परमेश्वराची प्राप्ती इथपर्यंतच आहे आणि तो तुमचा देणेकरी नाही, हे दुसरं त्याच्या खाली वाक्य आहे. बरेच जण असतात की आम्ही एवढ्या वर्ष केलं, आम्ही एवढं करतो, सगळं केलं, ह्यांचं केलं, त्यांचं केलं. ही एक माणसाचा एक स्वभाव असतो. ह्या महाराजांचं केलं, काहीच झालं नाही हो, मग आता ह्या महाराजांचं करतो, नाही. मग अजून एखादा सांगतो की तुम्ही यांचं करून बघा, मग ते करतो. ह्याला म्हणतात अस्थिरता. मग ही अस्थिरताच ठेवलेली नाही. मग ही अस्थिरता जिथं संपते तिथं नाम येतं. मग हा पहिल्यांदा आपल्या मनाशी तुम्ही खूणगाठ बांधून टाकले. येस, हे माझं एवढी आहे, फिक्स डिपॉझिट आहे नामस्मरण. एवढी तुम्हाला कळतं का रोजच्या बँकेच्या मध्ये की माझं आज तुमच्या खात्यात बॅलन्स एवढा आहे? हे रोज कळतं, आज तुमच्या खात्यात बॅलन्स एवढा आहे. पण एवढी काय असतं? 15 वर्ष, 10 वर्ष, मग पहिलं 5 वर्ष काढता येत नाही. मग ते काढलं तर तुम्हाला त्याचं काही मिळत नाही. नामस्मरण ही एवढी आहे. मग जसं हे तुम्ही जेव्हा फिक्स करता नामस्मरण, तेव्हा त्याचं तुम्हाला व्याज हे भगवंत हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांच्या वेळी न मागता देत असतो, ह्याची खात्री पाहिजे. आणि जेव्हा जी मॅच्युरिटी असते तेव्हा ती व्याजासकट येते, जेव्हा गरज लागते तेव्हा. पण प्रत्येक वेळी आपण एफडी मोडत नाही. म्हणजे नामस्मरण कधी मोडत नाही, आपण एफडीचे पैसे भरत राहतो. तसं तुम्ही ह्या दोन व्यावहारिक गोष्टीकडनं नीट समजून घ्या. तसं नामस्मरण आहे. ही एवढी आहे, ती करून ठेवायची आहे. 15 वर्ष त्याच्याकडे बघायचं नाही, पण ते अखंड नामस्मरण पाहिजे.
की ती एफडीत जमा होणार आहे त्या, आणि फिक्स डिपॉझिट ज्यावेळी मॅच्युअर होणार आहे त्या दिवशी तुम्हाला येणार. ज्या दिवशी असं वाटलं की मला अतिशय संकट आहे, आता मला काहीच मार्ग नाही आहे, तेव्हा मनुष्य एफडी तोडतो. त्याचं व्याजही कमी मिळतं. हे व्याज कमी मिळणं म्हणजे नामस्मरणामध्ये भगवंत म्हणतो, अरे तू एवढेच, तू थोडेसे अजून प्रयत्न केलेस ना तर तुला माझ्या शक्तीचा वापर अजून लागणार नाही. तू तुझा स्वतःचा आत्मिक शक्तीचा वापर कर. थोडीशी काढू नकोस तू एवढी ही नामस्मरणाची, राहू दे. तुला मी नंतर बरोबर मॅच्युअर झालं ना की तुला व्याज उत्तरार्धामध्ये तुझ्या उत्तर जन्मा, म्हणजे आपण म्हणतो की मनुष्य अभाव 50, की तुला याचं मी बरोबर व्याज देईन. आपण ते काढून घेतो किंवा करत नाही. म्हणजे नामस्मरण असं असतं. मग दुसऱ्या जप त्याच्यामध्ये मंत्र ही रोजची देवाणघेवाण आहे. मंत्र रोजची देवाणघेवाण ही काय जे असतं तसं शेअर मार्केट सारखे मंत्र असतात. आज तुम्ही इतकं केलं तर एवढ्या वेळ केला, एवढा दाब दिला. दाब दिला म्हणजे काय की त्याची ती गुंतवणूक आहे की तेवढं केलं, मार्केटवर गेलं, तेवढा तुम्ही जर ह्याच्यात मंत्राची साधना केली तेवढी ऊर्जा तुमच्या देहात तयार. नाही केली, जसं मार्केट कोसळतं तसंही कोसळणार. म्हणजे काय झालं, अध्यात्म आणि व्यवहार हे दोघी एकमेकांना हात धरून जातात. आपण फक्त नीट समजून घेणं गरजेचं आहे. मग इथं आता तो प्रश्न आला आत्मविश्वासाचा. होतं काय की आपण बऱ्याच वेळा असं आपण पाहिलेलं आहे की मध्ये एका विभूतींचं भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की त्यांचं चुकलंच नव्हतं. अर्थात त्यांच्या दृष्टिकोनातनं ते योग्यच होतं की तुम्हाला प्रसाद म्हणून दूध देतो म्हणून त्यांनी त्यांच्या शिष्याला सांगितलं की यांना दूध द्या. तर म्हटलं हे काय मला काही जमणार नाही घ्यायला, मी काही घेणार नाही. आणि मग त्यांना तो राग आला. ते म्हटले नाही म्हणजे मी सांगतोय ना, तू मी दिलेला प्रसाद नाकारतोयस. म्हटलं हो नाकारतोय. म्हणे का नाकारतोय, कारण काय. म्हटलं ते मला माहीत नाही. मी माझ्या गुरुला शब्द दिलेला आहे, मी काही घेणार नाही. मग ते नाही घेणार. मग आजही म्हणजे हे मुद्दाम भाग का सांगतो, आजही येतात की मी या मठातनं आलोय, हा प्रसाद घेऊन आलोय, ह्या इकडनं आलोय, हा प्रसाद घेत नाही. भावनिकरित्या मनुष्य जेव्हा स्वतःचा आत्मविश्वास गमावतो तेव्हा तो अधोगतीचं पहिलं पाऊल स्वतःहून उतरतो. कसं असतं, आपण घरामध्ये बघा, घरात बसलेला असतो, मग आपली आई किंवा बाबा कुठेतरी जातात, त्यांना प्रसाद मिळतो, ते घेऊन येतात, ते देतात की आम्ही इकडे गेले होते किंवा इकडे गेलो होतो तर हा प्रसाद घे. काही वेळा मानसिक अवस्था अशी असते की आपण त्याला नाही म्हणत असतं, पण तो प्रसाद आहे म्हटल्यावर नाही म्हणू शकत नाही आणि आपण तो ग्रहण करतो. हे चुकीचं आहे. एकदा तुम्ही योग्य गुरुच्या मार्गदर्शनाच्या नुसार जेव्हा चालत आहात किंवा जाता, तेव्हा तुम्हाला तो मार्ग काहीही जरी झाला तरी तो पालन त्याचं करायलाच लागतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की तो गुरु तेवढा योग्यतेचा व्हावा. हा सगळ्यात त्याच्यात दुसरी पायरी, महत्त्वाची पायरी झाली. म्हणजे त्याच्यात कुठल्याही गुरुचा स्वार्थ नसावा. आत्ता निरूपण जे आपण जो मागचा भाग केला तेव्हा एकाने कोणीतरी कमेंट्समध्ये टाकलेलं आहे, आमच्या बाबतीत असं घडलं, आम्ही घाबरलो. एकाने कमेंट्स टाकलेली आहे, बरंच एक 5-7 ओळीची दिली, मला आत्ता नाव आठवत नाही, मी लक्षात ठेवलं होतं पण आत्ता विसरलो, की आम्ही घाबरलो नाही. गुरु तत्व असतं, गुरु कधी घाबरवत नाही. तो एकदा सांगतो तुम्ही असं हे करा, पण तेवढी ताकद किंवा तेवढा योग्यता, तेवढी प्युरिटी पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी गुरुपद तयार करणं आणि ते समाजावरती लादणं ह्याला बोंधुगिरी म्हणतात. तर ही नसावी. म्हणजे इथं माणसं घाबरतात का आणि स्वतःचं नुकसान का करून घेतात, तर ह्याच्यामुळे घेतात की नाही आम्ही ह्यांच्याकडे फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्या इथं हे घडलेलं आहे. म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत माझ्या एक जण आमच्या ग्रुपमध्ये एक जण म्हटले की आम्हाला हे करा, पण आम्ही म्हटलं याच्यावर तुम्ही लिहित नाही, लिहिणं मस्ट आहे. मला म्हटलं अध्यात्माची जाण नाही. म्हटलं ठीक आहे, धुरंधर 2 बघितलात का म्हटलं,
बघितला. धुरंधर 2ची स्टोरी लिहा म्हटलं, पण लिहा. तुमचा आत्मिक भाव मोकळा होणं गरजेचं असतं. काय म्हणजे तुम्ही जर त्याच्यात सुद्धा जर स्वतःचं मन दाबून ठेवत असाल तर हे चुकीचं आहे. नाही म्हणे त्याच्यात गेलं आणि जर सद्गुरूंना कळलं की मी धुरंधर चित्रपटाचं दिलेलं आहे, तर म्हणे ते काय म्हणतील. म्हणजे किती भीती आहे ही. या भीतीमध्ये आपल्याला जगायचं आहे का. हा मनुष्याला स्वभाव दिलेला आहे, बुद्धी दिलेला आहे, त्यांनी कुठेही प्रकारचं तुम्हाला बंधन नसावं. आणि या बंधन जसं नसावं ना, तसा दुसराही शब्द त्याच्याबरोबर लिहून ठेवावा. कुठल्याही शिष्याचा स्वैराचार पण नसावा. म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकांना बरोबर चालतात, बरोबर घेऊनच जात असतात, की स्वैराचारही नसावा. मग ह्या गोष्टी होतं कसं की आपण घाबरून करत नाही, असं काही नसतं. सगळे सारखेच आहेत. आपण ह्या समाजामध्ये ज्ञानाची फक्त देवाणघेवाण आपण करत असतो. आणि ज्ञानेश्वर, तुकाराम, मुक्ताबाई, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, अक्कलकोट स्वामी धरा, शंकर महाराज धरा, झालेत ना, आहेत ना, बास ना एवढे. अजून कशाला आपण त्याच्यामध्ये आपली भर घालायची. मग ह्याच्यातनं आत्मविश्वास ढासळतो. मग मी ह्याच्यामध्ये केलं नाही तर माझ्या बाबतीत अमुक होईल. आणि मनुष्य ह्याच्यामध्ये कित्येक घरं बर्बाद झालेली पाहिलेली आहेत. विचारांच्या विचारधारेमुळं सत्यानाश झालेला पाहिलेला आहे. कित्येक ह्याच्यामध्ये म्हणजे मी फक्त एक जागेचं ठिकाण सांगतो की ज्यांचं झालेलं आहे त्यांना बरोबर कळेल. मुंजेवाच्या बोळामध्ये एक जण होते, त्यांनी हजारो संसार उद्ध्वस्त झाले. हजारो का उद्ध्वस्त झाले. कारण लाखो रुपयांची लोकांना कर्ज झाली. केवळ घाबरणं आणि स्वतःचा आत्मविश्वासाचा अभाव. तू जर मी सांगितलेलं केलं नाहीस तर तुझ्या पिढीमध्ये असं निर्माण होईल, तुझ्या पिढीमध्ये असं व्यंग निर्माण होईल, तुझा असा नाश होईल, तुझ्या पितरांना त्याच्यामध्ये मुक्तता मिळणार नाही, तुझ्या नवऱ्याला असं होईल, तुझ्या बायकोला असं होईल, अशी भीती डोक्यामध्ये घालून ठेवली की मनुष्य आज इतका वीक झालेला आहे की त्या माणसाला आपलं घर दर नाही, जीव पण काढून देतो. ही आजची वस्तुस्थिती आहे. घाबरून म्हणून सांगतो की स्वतःमधला आत्मविश्वास ढळू देऊ नका. मी जे करतो आहे, तुम्हाला जसं नाव घ्यायचं आहे, जशी साधना करायची आहे ना, तशी तुम्ही साधना करा. तर सरांनी काय सांगितलं की मी ज्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे एकच फोटो बघितला आणि एकच दिवा लावलेला होता, बास. एक्झॅक्टली तेवढंच आहे. इकडच्या घरात गेलो तिथं आहे, तिकडच्या घरात गेलो तिथं आहे, इकडं गेलो तिथं आहे. माझ्या ऑफिस समोर तिथं 4 ठिकाणी. कोण म्हटलं ना की मी घेऊन जाऊ का, मी वाट बघत असतो. कोण म्हणतंय की मी घेऊन जाऊ का, घेऊन जा, तुला घेऊन जा. हे आपण आपल्या मनाचा दुर्बलतेचा हा सगळ्यात मोठा परिणाम आहे. लग्नाची पत्रिका द्यायला आलं की मनुष्य ती रद्दीच्या ह्याच्यामध्ये अशा गठ्ठे सापडलेले. इथं माझ्याच वर्गातला मित्र, त्याच्याकडे एकदा जाणं झालं, बाहेर गॅलरीमध्ये गठ्ठे. म्हटलं अरे कसले गठ्ठे रे, लग्नपत्रिका आहेत म्हटला, लहानपणापासून साठवलेल्या. म्हटलं एवढ्या, हो म्हटलं. म्हटलं का ठेवल्यात एवढ्या. तर म्हटलं त्याच्यावर गणपती आहे ना, तर गणपतीला काय करणार. म्हणजे किती माणसांनी त्याच्यामध्ये स्वतःला दुर्बल करून ठेवावं. ही जोपर्यंत तुमची घाबरलेली अवस्था जात नाही तोपर्यंत तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर गेलेले नाहीच आहात. जिथं घाबरवलं जातं ना, तू आला नाही तर तुझं असं होईल, तिथं जाऊच नाही, काही होत नाही तुमचं. पण दादा हे लहानपणापासून कितीतरी पिढ्यांपासून ट्रेनिंग झालेलं आहे की हे असं केलं नाही तर देवाचा कोप आहे. ती सगळ्यात मोठं एक. आता तुम्हाला हा कोप हा शब्द तुम्हाला सांगतो. काही आता आषाढ महिना चालू झालेला आहे. आता काही ठिकाणी तुम्ही बघाल की प्राण्यांचा बळी दिला जातो. त्याचं शास्त्रीय कारण जेव्हा मी माझ्या गुरूंना विचारलं की हा काय भानगड आहे, की जर एक 250-300 रुपयाचं काय जे कोंबडा असेल त्याच्यामध्ये जर केलं तर त्याच्यामध्ये म्हणजे एक जर जीव दिला तर खरंच असं होतं का.
म्हणजे असे हा हा प्रकार आहे का त्याच्यात? आपल्या काही शास्त्राच्या अनुसाराने काही ठिकाणी बळी हा प्रकार निश्चित आहे, पण तो असा नाहीये की जो आत्ता काही याच्यात चालतो. त्याचं फक्त कारण एकमेव त्यांनी सांगितलं की आत्ताची असलेली वातावरणातली हवा ही त्या पक्ष्यांच्या किंवा त्या प्राण्यांचा ज्यांचा बळी दिला जातो त्यांच्या देहामध्ये ते रोग जंतू निर्माण होतात, ते समाजासाठी घातक असतात. तेव्हा कोणीतरी सांगितलं असतं की ह्यांना मारून टाकलं ना म्हणजे हा समाजात रोग पसरणार नाही, कारण तेव्हा तेवढी औषधं वगैरे काहीही नव्हतं. जसं एखाद्या स्त्रीला तिचे मंथली पिरियड्स आले की तेव्हा आपण बघितलेलं, आपल्या आयाने बघितलेलं आहे की ते बाहेर बसवायचे किंवा त्यांना घरामध्ये हात लावून द्यायचे नाहीत वगैरे. त्याचं कारण तेवढं तसंच होतं की तेव्हा सॅनिटरी नॅपकिन नव्हते, तेव्हा घरामध्ये एक माणसं असायची, मोठमोठ्या जागाही नसायच्या, मग त्यांना ते स्वच्छता ठेवायचं हे सगळ्यात मोठं त्याच्यामागं कारण होतं विज्ञानाच्या दृष्टिकोनात. पण ते जोडलं गेलं देवाशी की नाही तुम्ही त्याच्यामध्ये हे केलं तर घरामध्ये कोप होईल, आमच्या घरामध्ये अमुक चालत नाही, की त्या बाईचा अपराध काय? म्हणजे आम्ही एकानं विचारलं होतं, म्हणजे एक आज चुकून माफ करा मी शब्दच वाईट वापरतो, बाबा रे ज्या स्त्री बरोबर तू महिन्यातले इतके दिवस संग करतो, तिला 4 दिवस तिच्याशी बोलत नाही, तिला बाहेर टाकतोस, अपराध काय तिचा? तुझ्या मुलाची होणारी आई, आणि तिला हे करतोस तू असं? समाज तेव्हा कुठल्या याच्यात चालला होता किंवा कसा होता, तेव्हाचा अभ्यास आणि आत्ताचा अभ्यास ह्याच्यामध्ये फरक आहे. प्रत्येक गोष्टी घडत असताना उत्क्रांती आपण कशासाठी म्हणतो, किंवा एखाद्या गोष्टीमधनं चाललेल्या आपण नीट शास्त्रशुद्ध समजून घेणं गरजेचं आहे. मग तुकाराम महाराजांनी अभंग देऊन सुद्धा आपण 10 वेळा निरूपणात सांगितलेलं आहे, कोणता तो सोहळा कोणता तो ओळा. महाराजांनी केलं नाही, पांडुरंगांनी केलं नाही, स्वतः तुकाराम महाराजांच्या पत्नीचं बाळणपण केलं आणि ती वस्त्र धुतली, हे 10 वेळा आपण समाजाला सांगत असतो. तरी आज समाजामध्ये अवस्था ही बळींचं दिलं, आज त्याच्यामध्ये काय मग काही नाही. मग काय करायचं, गावाच्या बाहेर जायचं, मग रविवारी सगळं ठरवायचं आणि मग सगळ्यांना सांगायचं आज आखाड आहे, आज तिथं सांगायचं आम्ही तिथं जाऊन वर्षातनं एकदा त्या म्हसोबाला बळी देतो आणि तिथं जाऊन मस्तपैकी ड्रिंकही करायचं, मग ते तिथंच सगळं त्या प्राण्याला हे करायचं. याच्यामध्ये तुमचा आध्यात्मिक भाव किती पट आहे किंवा किती पर्सेंटेजचा आहे, हा महत्वाचा आहे. आश्चर्य वाटतं, 200 जणच येणार आहेत बरं का रे, ते बकरं लहान आहे. अरे निदान तू ते करताना म्हणजे तुम्हाला हे देतायत, बळी देतायत खायला का त्या तत्वाला देतायत? तुम्ही जर तत्वाला म्हणत असाल तर ते आहे. ह्याच्यामध्ये काही नीट शास्त्रशुद्ध जर भाग समजून घेतलं तर बळी देणं ह्याच्यामध्ये हा वेगळा एक भाग आहे की जो नीट शास्त्रशुद्ध समजून घेतला तर लक्षात येईल, नाही तर येणार नाही. नाही तर मग त्याचं आत्ता जसं आहे की उचललं गेलं, मारलं, खाल्लं, संपलं, घरी आले, असं नाही होत. त्याला शास्त्रशुद्ध काही कारणं आहेत. म्हणजे मी हे सुद्धा वाचलेलं आहे की रायगडावर सुद्धा रेड्याचा बळी दिला जायचा. म्हणजे बाबा साहेब पुरंदरांच्या एका याच्यामध्ये ऐकलेलं आहे की इथं त्याच्यामध्ये करून अख्ख्या गडाला त्याचा हे केला जायचा. मग तेव्हा माझ्याही मनामध्ये प्रश्न आला की अरे काय भानगडे, हे इथं दिलं म्हणजे आपण लोकांना सांगतो ते वेगळं आणि पण इथं तर ते घडतंय. मग त्याचा तो अभ्यास केला, त्याचं एक वेगळं अभ्यास, आणि त्याचा शब्द पण कसा आहे तुम्हाला सांगतो, तो बळी नाही आहे, तो बली आहे. बल आणि ळ ह्याच्यामध्ये ल आणि ळ मध्ये फरक आहे. आपण एकदा म्हणजे जेव्हा हा आता श्रावणच चालू होईल, पण एकदा ह्याच्यावरती नक्कीच थोडंसं स्पष्टीकरण आपण त्याच्यामध्ये हा वेगळा मी करीन की काय भानगड आहे. म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये या संकल्पना ज्या आहेत अंधश्रद्धेच्या, ह्या निघून जातील. 10 अंडी घ्या, 5 अंडी घ्या, ह्याच्यावर उतारे करा, ते टाकता, ते नाही. तसं आपल्या देहामध्ये, आपल्या विचारांमध्ये गुरुच्या मार्गाने जर तुमचा आत्मविश्वास उत्तम असेल
तर तुम्ही कुठलीही गोष्ट सहजतेने साध्य करू शकता. जिथं तुम्हाला वाटतं की इथं माझं चुकतंय किंवा इथं माझा गुरु चुकतोय किंवा इथं मी ज्याच्याकडे जातोय तो चुकतो आहे, तर तुम्ही 100% विचारणं तुमचं काम आहे. उद्या तुम्ही कोणाकडं शिकायला जात असाल, स्वाध्यायाला जात असाल, तर तिथं त्या स्वाध्यायाला जेव्हा जाता ते माझ्याकडं माझा जो रिक्षावाला आहे तो मला एक दिवशी म्हटला की संध्याकाळी 6ला मी काही येणार नाही. तर मी त्याच्यावर चिडलो. म्हटलं काय येणार नाही, रोज तर येतो, तुला पैसेही देतो, तुला नाही. म्हटलं आज मी 6ला मी काही येऊ शकत नाही. त्याला म्हटलं नाही असं कसं, तू येऊ का नाही येऊ शकत. तो म्हटला साहेब मी गुरुवारी महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी स्वाध्यायाला जातो. म्हटलं जा, तो आनंद आहे. मग त्यानं मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हटलं का मग रोज काय करता, रोज याच्या नाही म्हटलं महिन्यातनं एकदा स्वाध्याय केलेला असतो ना, त्याच्यावरती म्हटलं चर्चा करत विचार करत बसतो. आम्हाला सांगितलेलं असतं, महिन्याचा अभ्यास दिलेला असतो. हे लाईक नामस्मरण की तुम्हाला अभ्यास दिलेला आहे, तो महिन्यात तुम्ही त्याच्यावर विचार करा आणि मग महिन्यानी जेव्हा तुम्ही त्या गुरुवारी भेटाल तेव्हा तुम्हाला देतं. त्यांनी असं केलं का माझा धंदा आहे, माझा आहे. गैरसमज कोणाचा झाला, माझा की नाही बघा हा तिथंच राहत असून थांबत नाहीये, लगेच निघून गेला, हा गैरसमज माझा असा होता. हा त्या माणसाचा आता इथं होतं काय की नाही, इथं मग त्याला तिथं फसवलं गेलं का किंवा त्याला कुठलं प्रेशर टाकलं गेलं का, तर नाही. तिथं त्याला खरंच ज्ञानप्राप्ती होती. आणि जिथं ज्ञानाची प्राप्ती खरंच होत असेल ना, फक्त ज्ञानाची प्राप्ती, 100 वेळा हा शब्द मी उच्चारत असतो की त्याच गुरुपाशी जावं, तिथं फक्त आणि फक्त ज्ञानाची प्राप्ती होईल. तुम्ही तिथं गेल्यानंतर मला फक्त हार फुले तुरे आणि पाद्यपूजन नाही, आपल्याला हे करायचंच नाहीये, ह्या गोष्टी नाही आहेत. आणि तुम्ही प्लीज म्हणजे आता हे म्हणजे मी विनंती करतो, तर गुरुपौर्णिमा आलेली आहे, ह्या गोष्टी खूप होत राहणार, खूप होणार, तर ह्या करू नका. तुम्ही स्वतःच्या बाबतीत हे करा, एक वेगळं नियम लावून घ्या की ह्या याच्यापासून मी करणार नाहीये. तुमचा आत्मविश्वास इतका दांडगा ठेवा, त्या भगवंतावरती विश्वास ठेवा, एखाद्याच्या मुखावरती विश्वास ठेवू नका की हे केलं नाही तर ते नाहीये. तुम्ही जोपर्यंत पहिलं पाऊल उचलत नाही तोपर्यंत नाही ते जाणार आहेत, मग मी पण जातो. तुमची स्वतःची ओळख काय आहे ती तुम्ही निवडा. आणि बाकीचे एवढे सगळे गुरु असताना त्याच्यामध्ये बाकी गरज काय. आणि तिथं माझं म्हणणं की आपण बरेच जण जातो. आज गिरनारला जो प्रसंग घडला, शेवटी भगवंतांनी सांगितलं जरा अति करू नका रे, कुठंतरी काहीतरी घ्या. बिचारा त्या बालकाचा जीव हे झाला, पण भगवंत सुद्धा सांगत असतो की बाबाने कुठंतरी मर्यादा ठेवा. अतिसुद्धा ओघ. जेव्हा आपण म्हणतो की आज एका पेठेमध्ये 10 मंदिरं व्हायची कारणं काय आहेत, तर मनाचा असलेला कमकुवतपणा हा त्याच्या पाठीमागं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि दुसरं आहे चाललेलं बाजारीकरण, हे दुसरं कारण आहे. कारण कमाईचं उत्तम साधन. आणि मग त्याच्यामध्ये मग मी नैवेद्य जर चांगला केला नाही, मग मागातला आणला नाही, मनुष्य स्वतःला इतका घाबरून तो त्याच्यामध्ये जगत असतो की त्याला असं वाटतं की मोठा मी अपराध केलाय. स्वाध्याय आणि अध्यात्म बाजूलाच राहतं, पण तो ह्या बाबतीत ढासळतो. हे ढासळून देऊ नका. इथं स्वतःचा आत्मविश्वास इतका दांडगा ठेवा की मी कसंही हाक मारलं ना परमात्म्याला, तर तो परमात्मा हा माझाच आहे. कृष्णाला सगळ्यांना भगवंत म्हटलेलं नाहीये, कोणी कान्हा म्हटलेलं आहे, कोणी काही म्हटलेलं आहे वेगळ्यानी. असं कृष्ण म्हटलं का ह्याच्यावर चिडला, तू मला असं हाक मारलीस का, तसं नाही झालेलं. मग तो समजून घेणारा आहे, तर तुम्ही का घाबरता, वाया जाता आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी करता. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आपण कमवलेल्या गोष्टी असतात. तुमचं जे आपलं आहे ते आपल्याजवळ राहतं, जे आपलं नाही ते आपल्यापासून जातं. हा दुसरा भाग त्याच्यामध्ये तुम्ही मनामध्ये ठेवा. आपण कितीही काही करून ठेवलं तरीही नाही, कोंबडं आरवल्याशिवाय राहत नाही, ही एक म्हण त्याच्यामध्ये कायम लक्षात ठेवा. त्याला कितीही दाबा, सकाळ झाली की ते ओरडणारच, आरवणारच ते. तसं तुम्ही कितीही त्याच्यामध्ये चुका केल्यात किंवा कितीही जरी केलं तरी एक ना एक दिवस त्या गोष्टी समाजापुढे येतात. त्याच्यापेक्षा आपणच आत्ता डोळे उघडले तर उत्तम प्रकारे आध्यात्मिक मार्गावर जाऊ शकतो ना. आपण आत्तापर्यंत असं धरून चालू
जसं सर म्हणले की पिढ्यानपिढ्या चालत आल्यात हे बळी द्यायचे घरातल्या, ही जर प्रथा नाही, कित्येक माणसं, हा जो मुद्दा आहे यांचा हा कुठं येतो की मूल होत नाही, मग ते कनेक्शन्स सगळे तिकडे जोडले जातात की नाही. काय झालं ते आमच्या घराण्यामध्ये प्रथा होती की बळी द्यायचा आणि अमुक असं असं करायचं. ते बंद केल्यापासनं आमच्या घरामध्ये वंशज वाढायला सुरुवात, म्हणजे वाढत नाही. हा आपणच त्याच्यामध्ये हे करून देत असतो. असं हे नाही आहे, हे तसं नाही आहे. आणि ज्यांना हे करायचं असेल, चला आपण काय म्हणतो त्यातल्या त्यात सोपं काय मार्ग आहे तोही सांगतो. तुम्हाला असं वाटतं ना की तुमच्या पिढ्यानपिढ्या त्याच्यामध्ये हे चालत नाही आहे, तर आपल्या शास्त्रामध्ये काही मंत्र, काही आपल्यामध्ये कृती अशामध्ये त्याच्यामध्ये कोहळ्याचा बळी दिला जातो. कोहळा जो आपण नजर लागू नये म्हणून वगैरे जे बांधतात, तर त्याचा बळी दिला जातो. आणि तो बळी म्हणजे काय, घरी आल्यावर तुम्ही सुरी कापली म्हणजे तो झाला असं होत नाही. बळी जिथं दिला जातो त्याच्यावर एक घाव असतो की एका घावामध्ये त्याचे 2 तुकडे होणं गरजेचं असतं, त्याला बळी म्हणतात. त्याच्यामध्ये की बल म्हणून शब्द बल तिथंच आलाय की एका ह्याच्यात. तर तुम्हाला असं वाटतं ना कधी किंवा ज्यांच्याकडं पूर्व पिढ्या जसं ही भीती घातली गेलेली आहे त्यांच्यासाठी सांगतोय, प्राणीच पाहिजे हेच पाहिजे असं काहीही नाही आहे. तुम्हाला हा कोळा काही ठिकाणी दिलेलं आहे की घरामध्ये कोळे बांधा. मी एका ठिकाणी गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की एखाद्या मी 5 ठिकाणी कोळे बांधले होते लाल. मला पहिल्यांदा वाटलं की दही बी काहीतरी यांचा व्यवसाय असेल तर दही बांधून ठेवतात लाल ह्याच्यात. तर 5 कोळे. तर 5 कोळे का, तर 5 भावंडांचे 5 कोळे, घर एकच. पण माझा कोळा वेगळा, मला कोणाची नजर लागली असे 5 कोळे. म्हणजे ह्याला म्हणतात अंध होणं, आणि अध्यात्मात अंध नुसतं ते राहणं. नाही, त्याच्यामध्ये कोळे सडले का ते ते बघण्याचं बघणार. प्रत्येक वेळा खोदून बघायचं हा, मग आतमध्ये. याच्या पलीकडचं पाणी पडलं, अरे किती पाणी पडलं, काय झालं. अरे तुम्ही हवामानाचा, वातावरणाचा, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावरती विचार करा. आणि होतं कसं की ह्याच्यावरतीच ज्यांना धंदा करायचे असतात ना, मग ते मांत्रिक तांत्रिक बुवा ह्याचा फायदा घेतात की तुम्ही असं, मी तुम्हाला कोळा देतो, तो तुम्ही बांधा आणि तो बांधला की तुम्हाला कळेल की याच्यात. म्हणजे आज एक माझ्याकडं इथं गंजपेठेमधनं एकदम परदेशी म्हणून यायचे. ते म्हटलं अहो काय घरामध्ये काय जनावर काही हे देत नाही आहे, दूध देत नाही आहे, गाभण राहत नाही आहे. म्हटलं मग पशुवैद्य डॉक्टरांना दाखवलात का? नाही ते नाही दाखवलं. ते आमच्या तिथंच एक पेठेमध्ये बाबा आहेत, त्यांनी सांगितलं की मी कोळा देतो, तो बांधत जा, आणि तो बांधला की तो हे होईल, म्हणजे ते रस गळायला लागला की तो समजायचा की या ती गामण राहील. म्हटलं बरं. मग नाही म्हटलं आता ते खूप दिवस झाले ते राहत नाही आहे, म्हणजे घरामध्ये काहीतरी आहे. मग आम्ही सगळं केलं, त्यांनी सांगितलं तिथं जाऊन केलं, पण काही झालेलं नाही. तर त्याच्यात काय असं म्हटलं कोळा कोणी कुठनं घेता? नाही म्हटलं ते बाबाच कोळा देतात. म्हटलं बरं. मग आता ह्यावेळी तुम्ही म्हटलं मंडईतनं स्वतः खर्च करा आणि स्वतः घ्या, आणि त्या कोळा घेणार आहे ना त्याला सांगा पाणी घालणारा कोळा दे. नीट सांगतो हा. म्हणजे मंडईमध्ये जिथं मंडईचा गणपती बसतो त्या समोरच्या दरवाज्यातनं आत गेला तर तिथं आत एक कोळेवाला आहे, त्याला सांगायचं पाणी गळणारा कोळा दे. तो तुम्हाला पाणी गळणारा कोळा देतो. की दिलं की 5 दिवसांनी तो कोळा, जर मी तुम्हाला तो कोळा दिला, ही लावा बरं का, 5 दिवसातनं पाणी गळलं तर तुमच्या घरामध्ये मोठी कुठली तरी संकट येणार आहे, मग तुम्ही माझ्याकडे या. माणसाला काय वाटतं की जरा काहीतरी यांनी दिलंय बरं का, आणि मग तो घरी घेऊन जातो, तो बांधतो. तो बरोबर 5 दिवसांनी त्याच्यामध्ये कळतं. कारण अहो कलिंगड विकणाऱ्याला किंवा ज्याच्या आहे ना, ते नुसतं असा हात मारतो, त्याला माहिती असतं आत कलिंगड आहे लाल का नाही. हा अभ्यास आहे फळांचा. आणि मग 5 दिवसांनी गळलं की तो कोवळा घेऊन तो म्हणतो ते गळलं पाणी, तर तो कोवळा घेऊन माझ्याकडे या. मग तुम्ही गेलात की मी तुमची बँकही साफ, तुम्हीही साफ, प्रॉब्लेमही तिथं नाही, तिथं होत नाही. म्हटलं मग त्या तिथं त्या राहणार त्याच रस्त्यावरती होत्या, त्या तिथं गेल्या, त्यांनी त्या माणसाकडनं कोळा बघितला. मग त्यांनी तिथनं फोन केला की सर घेऊ का कोळा? म्हटलं कोळा घेऊ नका, मिळतो ना तुम्हाला? तर मिळतो. म्हटलं बास, तुम्ही म्हटलं पशु डॉक्टरांकडे जा आणि त्या गाईचं तपासणी करून घ्या.
आणि मग त्याला त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच्यात त्या गायीमध्ये काही हार्मोनल्स प्रॉब्लेम होते. ते केल्यानंतर ती गाभण राहिली. म्हणजे काय असतं, ही एक मार्ग आहेत ना, आपण समोरच्याला हे खाद्य देतो, ह्याला म्हणतात आत्मविश्वासाचा अभाव, आत्मविश्वास गमवणं. इतकं त्याच्यामध्ये या छोट्या गोष्टी असतात. 2 दिवस झालं मूल एकाने चांगली होणं सांगितलं की नाही, मला रोज घाबरून मी झोपेतनं उठते आणि मला काही कोणतरी छातीवर बसल्यासारखं वाटतं. म्हटलं बरं, मग काय केलं? मग तिकडं त्यांच्या इथं ते कुठं सापांचं कुठलं तरी गाव आहे, तिथनं एकाकडे गेलो आणि मग त्यांनी विभूती दिली, ती टाकली, तर ते म्हणे जास्तच त्रास व्हायला लागला. म्हटलं बरं, मग आता म्हटलं मी काय करू त्याच्यात, हे तरी सांगा. नाही म्हणे कशामुळे होत आहे. म्हटलं घरात खिडक्या किती? 2. म्हटलं उघड्या असतात का? नसतात. म्हटलं ताई, तुम्हाला सफोकेशनचा जर त्रास आहे तर त्या खिडक्या उघड्या टाका ना. नाही म्हणे कोणी आलं तर मला, मी आधीच घाबरते, तर कोणी आत आलं तर काय करा. म्हटलं ठीक आहे, मग आता असं करा, तुम्ही दुसरीकडे 2 दिवस आईकडे राहायला जा आणि तिथं हा त्रास होतो का बघा, आणि खिडक्या असतील तर उघड्या टाका. त्या म्हटलं ठीक आहे. त्यांचं माहेर होतं जळगावला. आता त्या म्हटलं एवढं लांब. म्हटलं जा, लगेच जा, कारण काय आहे, हे डोक्यातनं काढणं गरजेचं आहे. जळगावला गेल्या आईकडं ठणठणीत. म्हटलं ठीक आहे, आता परत सांगलीला जा, आता बघा परत चालू होईल. सांगलीला गेल्यावर परत 2 दिवसांनी चालू. म्हटलं आता त्या खिडक्या उघड्या टाका आणि त्याला जाळी लावून घ्या, तुम्हाला फक्त सफोकेशनचा त्रास आहे. ना अध्यात्माशी कुठं कनेक्शन आहे, ना कुठल्याच काय तुम्हाला वाधा बिधा काही आहे. आणि म्हटलं मग त्या माणसाने त्याच्यात ते जास्त. म्हटलं हा तुम्ही मनाशी केलेला कमकुवतपणा आहे. तुम्ही मनाला कमांड देता. आपलं मन हे असं काम करणारं असतं. पाणीपुरी न खाताना सुद्धा तोंडातनं लाळ गळते, इतकी ताकद आपल्या मनामध्ये आहे. तर हेच विचार तुमच्या डोक्यात असतात की बाजूला, की काहीतरी होईल म्हणून. असं नाही होत. म्हटलं या गोष्टींच्या नादी लागू नका. देवाची सेवा करायची तर देवाचीच सेवा करा, परमेश्वराचीच करा. पण ह्या गोष्टींच्या तांत्रिक मांत्रिक गंडे धागे दोरे यांच्यात एक तर नादी लागूच नका. आणि स्वतःचा आत्मविश्वास इतका कणखर करा की तुम्हाला समोरच्याला परत मी सांगेन तसं, त्या बाबाला जाऊन सांगा की मी तुझं भविष्य सांगते, किंवा मी तुला सांगते ना तसंच होणार, तू सांगतो तसं होणार नाही. दादा, हाच प्रश्न आहे की आपण आपला आत्मविश्वास कणखर कसा करा. मग आत्मविश्वास कणखर करण्यासाठी तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो. म्हणजे आता हा कसा येईल, आणि ही कृती सांगतो. ह्याचा तुम्ही कृतीवरनं कृपया वापर करून ज्यांनी काय तुम्हाला बदल घडतो ते सांगा. आणि मग मी पुढच्या भागात याचं तुम्हाला का करायला सांगितलं याचं उत्तर पण सांगेन. श्रीराम जयराम जय जयराम हा जप तुम्ही लिहिता ना, तर तो उलटा लिहा. म्हणजे श्रीराम जयराम जय जय राम, राम जय 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 जय, आणि मग शेवटी राम, आणि सगळ्यात शेवटचा शब्द श्री. सगळे शब्द उलटे लिहा. हे फक्त 21 वेळा तुम्ही रोज लिहा आणि मला सांगा तुमचा आत्मविश्वास वाढलाय की नाही. तुम्ही म्हणाल याचं गणित काय? ह्याचं गणित काय जे आहे ते तुम्हाला, कारण तसा आत्मविश्वास कुठल्याही माणसाचा वाढवाचा म्हटलं तरी मनुष्य आज इतका कमकुवत झालेला आहे की त्याला कशाचाही आधार असल्याशिवाय तो जगू शकत नाही. हा पहिला भाग झालेला आहे. त्यामुळं होतं कसं की माझ्याकडं मला वाचवणारा कोणतरी आहे हे मनुष्याने मनामध्ये सांगून ठेवलेलं आहे. तो स्वतःला कधीच प्रधान समजत नाही. कायम त्याला असं वाटतं की समोरचा राजा आहे आणि मी त्याचा नोकर आहे. नाही, आत्मविश्वास आत्मबल हे मनुष्याला स्वतःला स्वतःचं तयार करायला लागतं. हा जो शब्द दिलेला आहे ना, जसं एखादी गोष्ट सरळ काम करते ना तशी रिव्हर्स पण काम करते. आत्मविश्वास तुम्हाला हे करायचा आहे ना, हा शब्द कागदावर लिहा, उलटा म्हणू नका. कारण उलटा लिहिताना थोडासा बोलताना प्रॉब्लेम येतो, शब्द गाळला जातो. तर हा लिहून बघा आणि याचा अनुभव खरंच प्रामाणिकपणे तुम्हाला आला ना, नाही आला तरी कमेंट्समध्ये द्या. कारण स्वीकारणं हा आपला काम आहे. की असं नाही आहे की तुम्ही फक्त जर चांगलं चांगलं नाही. माझी कुठं किंवा बोलण्यात जर चूक होत असेल ना, तर तुम्ही सांगणं गरजेचं आहे की तुमची इथं चूक आहे. जर चूक असेल तर मी ती बदलणार. कारण आपण
काय बोलतो किंवा हे ना, तर त्याला प्रमाण जसं असतं ना तसं स्वीकारणं सुद्धा गरजेचं असतं. प्रत्येक मनुष्य हा प्रत्येक स्वतःच्या बुद्धीने चाललेला असतो. प्रत्येक मनुष्याची वैचारिकता वेगळी असते. पण कृती करताना माझं कुठं मानसिक आणि आर्थिक नुकसान होणार नाही ना, ह्याचा विचार पहिला करावा. आत्मविश्वास तिथं डळतो. आणि जिथं घाबरवणारा असतो ना, एक हे घाबरवतात ना, की तुम्ही असं नाही केलं तर असं होईल, तर तिथं खरंच जाऊ नका. तिथं खरंच जाऊ नका तुम्ही त्याच्यामध्ये. तिथं गर्दी नाही आहे. काल मी ऑब्झर्वेशन केलं गोंदवल्याला. इतर तीर्थक्षेत्री जेव्हा जातो ना, काल वारकऱ्यांची गर्दी होती तिथं, ह्याच्यात चालू होतं, पण इतर गर्दी नव्हती. आमचं दर्शन 1 मिनिटात झालं आणि अशी 1 मिनिटात 2दा झालं. कारण एकदा हे केलं, मी दुसऱ्यांदा सांगितलं तुम्हाला, दुसऱ्यांदा परत घेतलं. आणि नंतर मला मग त्याच्यामध्ये कळलं, कारण नामस्मरणामध्ये वेळ लागतो तुम्हाला त्या एफडीचा. फिक्स डिपॉझिट करायला तसा तुम्हाला वेळ लागतो, तसं तिथं ती वेळ लागते. इतर तीर्थक्षेत्री कसा, की तो तुम्ही जातानाच बघा केवढा बाजार मांडलेला आहे. तो तिथं बाजारच नाहीये ना. तिथं नामस्मरण, तुम्हाला तिथं बाजारात बाहेर गेलं तर काय मिळणार आहे? नामस्मरणाचं किंवा श्रीराम जयराम जयराम याचं तुम्हाला तो ऑडिओ जी असतं मशीन मिळेल किंवा मिळेल. इतर बाजारीकरणच नाही आहे काही. अंगठ्या धागे दोरे भानगडच नाही आहे काही तिथं त्याच्यामध्ये. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही स्वीकार, ह्या जेव्हा नाकाराल तिथं समजायचं की आत्मविश्वासाचं पहिलं पाऊल मी टाकलेलं आहे. सगळं घरातलं काढा. सगळं म्हणजे सगळं घरातलं काढा. A to Z घरामध्ये काय जे आपण साठवून ठेवलेलं असतो ना, इथला अंगारा तिथला अंगारा, इथली उदी, तिकडचा धागा तिकडचा गंडा, यांनी दिलेला हा फोटो, त्यांनी दिलेली ही बांगडी, त्यांनी दिलेली ही सुपारी, त्यांनी दिलेले हळकुंड, हे ते सगळं 90% लोकांच्या घरामध्ये सगळं भरलेलं असतं. सगळं फेकून द्या. फेकून द्या. काहीही ठेवू नका. एकही कुठल्याही महाराजांचा यांचा त्यांचे 100 फोटो घरामध्ये अजिबात साठवून ठेवू नका. तुम्ही जेवढं साठवणार त्यांनी एकानी तरी सांगावं की मी एवढं साठवलंय आणि माझं आयुष्य आणि माझी विचारधारा उत्तम चालू आहे, असं तेही सांगावं. तेही स्वीकारायची तयारी कोणाचाही नसेल. उलट जिचं सगळं हे जास्त, जो मनुष्य सारखं ह्याच्यामध्ये असतो ना, त्याचं आयुष्य डिस्टर्बच असणार. त्याच्या घरात आर्थिक विवंचनाच असणार. त्याच्या घरात कोणाचा तरी आजारपण निश्चितच असणार. का? ती सगळ्याची तुम्ही भेसळ करून ठेवलेली आहे. ही तत्व सगळी तुम्ही जागृत ठेवलेली की ती आपण सांभाळू शकत नाही. ती बाजूला काढा. सगळं बाजूला काढा. तुम्हाला त्याची गरज नाही. कोणी जर दिलं की अरे तुम्ही इथं आलाय, कुठल्या तीर्थक्षेत्री गेला, मग इथनं त्याचा फोटो घ्या, कशाला? नका घेऊ. तुम्हाला पाहिजे ना तर मोबाईलवर घ्या. तुम्हाला अगदीच प्रेम आहे ना, एक दिवस तुमच्या मोबाईलवरती ठेवा, उद्या डिलीट करा. हे केलं तर आत्मविश्वास तुमचा उत्तम मार्गाने जाईल. नाही केलं तर विकनेस जाईल. यांचा हे ठेवा, त्यांचं ते ठेवा, काही गरज लागत नाही. मी माझ्या इथं माझ्या गुरूंचा आतमध्ये तस्वीर आहे. कधीही मी त्याला हार, फुलं किंवा उदबत्ती हे काहीही वाहत नाही, काहीही दाखवत नाही. नमस्कार मात्र निश्चित करतो. आल्यावरती त्यांच्या हृदयावरती हात ठेवून करतो. तेवढंच सफिशियंट आहे. बाकी कुठलेही नाही. एक रुद्राक्षाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घातलेली आहे, ती सुद्धा साधी आहे, कुठलीही नाही. म्हणजे हे सांगायचं कारण काय सांगितलं की तिथं लक्ष जावं म्हणून घातलेले आहे. बाकी चंदनाचं हे सगळे विचारतात आम्ही हे घेऊन येऊ का, ते घेऊन येऊ का. नाही, ते गुरुच होते. गुरुनी गुरुसारखंच असावं हे त्यांचंच मत होतं की कुठेही त्याचा बाजार होता कामा नये आणि कृत्रिम गोष्टींशी निगडीत नाही. मग आत्मविश्वास वाढवायचा असेल, सगळ्या गोष्टी बाहेर फेका. घरातल्या सगळं बाहेर टाका. काही घरामध्ये ठेवू नका. हे तुम्ही केलं की तुमच्या घरातले निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. दुसरी गोष्ट, श्रीराम जयराम जय जयराम आहे ना, तो एवढं मोठं जर लिहिणं तर शक्य नसेल, श्री स्वामी समर्थ लिहिताना समर्थ स्वामी श्री एवढं लिहा. असं काही म्हणत नाही की मी सांगतोय म्हणून त्याच्यामध्ये नाही. त्याच्यात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेल ना तर ते उलट लिहा. ओम नमः शिवाय असेल ना तर शिवाय नमः ओम असं लिहा.
हे तुम्ही लिहून बघा, तुमचा आत्मविश्वास कसा वाढतो. कारण काय आहे याचं पाठीमागं म्हणजे काय गणित आहे हे मी पुढच्या भागात निश्चित सांगेन, पण आधी करून बघा. कारण तुम्ही करून बघितलं नाही ना तर तुम्हाला ते कळणार नाही त्याचे की काय आहे काय नाही ते. आणि उत्तम प्रकारे मागचं एकाने गुरुपौर्णिमेचं मला फोन करून एका ताईंनी खूप सुंदर सांगितलं की एवढ्या वर्षी करत तर या वर्षी म्हणले मी पहिल्यांदा जाऊन त्यांनी मला पसायदानाचं म्हटलं मी पुस्तक घेऊन आले आणि आजपासून मी पसायदान वाचणार. आणि खरंच नातू ते म्हणजे माझा नातूही बसायला लागला. मला आश्चर्य वाटलं की नातू इकडं तिकडं सायकल घेऊन सारखा त्रास द्यायचा, सारखा माझ्या भोवती सायकल घेऊन फिरवायचा नातू. तर ते पसायदानाचं मी हे केलं ना तर पसायदान म्हणायला लागले तर तो मुलगा तिथं शांत झाला. आता ही कुठलं मी काही मेळबीळ किंवा कुठली कनेक्शन जोडत नाही की त्यांना सांगितलं आणि मग त्या पसायदानामुळं तो शांत झाला की असं त्याच्यामध्ये म्हणत नाही. पण प्रत्येक शब्दात ताकदी असते. ती योग्य ताकद जर तुम्ही जर केली तर तुम्हाला प्रत्येकाला त्याचा फायदा हा नक्कीच मिळतो आणि हा मिळायलाच हवा. म्हणून ह्या गोष्टी आणि कसं आहे की पैसे देऊन काहीच होत नाही. तुम्ही कितीही पैसे दिलेत ना तरी त्याचा उपयोग होत नाही. तुम्हाला परमात्म्याचीला जर कमाई करायची असेल, परमात्म्याची कमाई म्हणतोय, तर तुम्हाला स्वतःलाच त्याच्यामध्ये कष्ट घ्यायला लागतात. दुसऱ्यांनी कष्ट घेतलेले होत नाहीत आणि तुम्हाला तो भाव शुद्ध ठेवायला लागतो. काहीही लागत नाही, भाव शुद्ध फक्त पाहिजे. तुम्हाला सगळं उत्तम सगळ्या दृष्टीने प्राप्त होतं. आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा सांगितलेला आहे संतांनी. विविध मार्ग सांगितलेले आहेत. बघा ना, पालख्या निघाला, एक देहूवरनं येते, एक आळंदीवरनं येते, पुण्यामध्ये येतात, एकत्र येतात, परत वेगळ्या होतात, परत एका ठिकाणी येतात, परत त्या पांडुरंगांच्या चरणी येतात. म्हणजे काय झालं, आपण घ्यायचंय काय, कसंही या एका ठिकाणी तुम्ही पोचणार आहात. एकच ठेवा, एकाच्याच चरणी लागा आणि त्या चरणी लागाल तिथं व्यवहार नसावा. हा सगळ्यात भाग लक्षात ठेवा. कुठलाच व्यवहार नसावा. जिथं व्यवहार आहे तिथं मी नाही. आपण म्हणतो ठीक आहे एवढंच केलं तर काय होतं, नाही. मी खरंच अध्यात्म जगतोय का, मी खरंच स्वाध्याय जगतोय का, तर ह्याच्यात करा. खडे मणी माळा ह्यांच्या नादी लागू नका. कोणाकडनं काय मिळते, आता गुरुपौर्णिमा आहे मग इकडचा प्रसाद घेऊ तिकडचा अंगारे घेऊ. तुम्ही घरामध्ये केलेलं दूध साखरेचं हे सुद्धा तेवढंच त्या परमात्म्याजवळ पोचणार आहे जेवढं तिथलं आहे. त्यामुळं हा भाग, हा आत्मविश्वास तयार करा की देह हे देवाचं मंदिर आहे, हा माझ्यातच आहे आणि माझ्या घरामध्येच सर्व तीर्थक्षेत्र आहेत. हा आत्मविश्वास मनुष्याला स्वतःमध्ये पाहिजे. तो तुम्ही स्वतः निर्माण करायचा आहे. हे ह्याला कुठलं औषध, आता हे तुम्हाला उलटं जे लिहायला सांगितलेलं आहे. आपण म्हणतो ना एखादं आम्ही ठीक आहे घरामधलं सगळं आवरून घेते, पण आधी दरवाजाचं कुलूप तर उघड. ते कुलूप उघडून दिलेलं आहे. मग आज दरवाजात घरामध्ये काय आहे हे तुम्ही तुमच्या अनुभवाच्या अनुषंगाने तुम्ही नक्की सांगा की मला काय प्राप्त झालं. आणि नुसतं आत्मविश्वास वाढणार नाही, तर जे हे लिहिल त्याची झोपसुद्धा उत्तम सुधारेल. म्हणजे हा दुसरा अजून एक त्याचा फायदा सांगतो की झोप उत्तम सुधारेल, विचारधारा उत्तम सुधारेल, भूक उत्तम लागेल. म्हणजे ह्या 4 गोष्टींचा फायदा याच्यामध्ये होईल फक्त उलटं लिहून. मग सुलट्यानी का नाही आणि उलट्यानी का झालं तर ते सांगेनच. ते तुम्हाला पुढच्या वेळी मी सांगितलंच आहे की मी त्याचं उत्तर देणार आणि अशास्त्रीय नाही, शास्त्रीयच उत्तर देणार. म्हणजे हे काही मायमेड नाही आहे की हे असं तुम्ही करून बघा. शास्त्रीय आधार, मग तो आधार काय तोही सांगणार आणि तुम्ही करून बघितलं. आणि जसं तुम्ही कमेंट्समध्ये सांगताना प्लीज सांगा, तुम्हाला आलेला अनुभव सांगा. त्याचं कारण असं की काही आपण जे ऐकत असतो तुमच्याकडनं, मी शिकत असतो, तुम्हाला काही थोड्या गोष्टी माझ्याकडनं माहिती पडत असतात ना, ह्याची जर उत्तम देवाणघेवाण झाली ना तर आपण एक सगळ्यात छानपैकी एक प्लॅटफॉर्म सगळेच जण मिळून तयार करू शकत असतो. पण आपली कमेंट्समध्ये येणं हे त्याच्यात. दुसरी गोष्ट परत एकदा फक्त नमूद करतो, मी गुरुजी नाही.
बरेच जण त्याच्यामध्ये करतात की बापट गुरुजी आहेत का, मी नाही, माझं इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय आहे, मी तुमच्यासारखा एक सर्वसामान्य साधकच आहे, विशिष्ट वेगळं काहीही केलेलं नाही, कुठंही नाही, जे काही आहे ते फक्त गुरुचरणी माझ्या जे अर्पण आहे ते सुद्धा त्यांनी मला शिष्य स्वीकारलेलं नाही, त्यांनी कधी स्वतःकडं गुरुपद घेतलेलं नाही, ते सुद्धा स्वतःला विद्यार्थीच म्हणतात. हे सगळं सांगायचं मुद्दाम कारण असं की माणसांचा बघाचा दृष्टिकोन असं तर नाही, तुम्ही जसे आहात तसाच मी आहे आणि आपली तुमच्याकडं काही वेगळं ज्ञान असतं त्याचाही आपल्याला फायदा व्हावा आणि तुम्ही हे करून बघितलं तर मलाही कळू शकतं, मी अभ्यास मला थोडासा करता येतो की ज्यांनी समाजाचं सुद्धा एक छान प्रबोधन होऊ शकेल आणि ह्या इतर सगळ्या गोष्टींपासनं आपण वाचू शकतो. त्याला साधी फुलं जरी ठेवलीत ना परमेश्वराच्या बाजूला एखादी याच्यामध्ये, साधं पानं ठेवलीत ना, नुसतं पान, कधी आपण नेहमी तुम्ही बघा घरामध्ये आपण करतो ना की काय करतो, बाजारात जातो आणि फुलं आणतो आणि आपण म्हणतो देवांना फुलं हवेत, एकदा पानांनी पूजा करून बघा, एकदा पानांनी पूजा करून बघा, ज्याच्यापासनं त्या फुलांची निर्मिती होती त्या पानांचं पूजन एकदा करून बघा, ते भगवंत, ते देव आणि तो जो काय दिसतं घरामधला तो पूर्ण देव्हारा इतकं सुंदर दिसेल, त्याच्यामधनं निर्माण होणारी कंपनं, त्याचाही अनुभव घ्यावा. आपण जेव्हा श्रावणामध्ये आता पत्री येते, आपण बघतो की आघाडा दुर्वा फुले हे विकलं जातं, लहानपणापासून ते आवाज देतात आघाडा दुर्वा फुले, कारण आत्ता सगळ्या श्रावणामध्ये सगळीकडे हिरवळ झालेली असते, तर कुठलंही पत्री म्हणजे कुठलं घेऊ म्हणजे हा प्रश्न असावा, बेलाचं वाहू, तुळशीचं वाहू का अजून कुठलं वाहू. झाड बाहेर जे दिसेल ना त्या झाडाचं एक एक पान, नाही तर अख्खं झाड तुम्ही मोकळं कराल, तर तसं नाही, सगळं एक एक तुम्ही जशी फुलं विकत घेता ना तर त्याला म्हणून बाबा रे तू फुलं नको, ज्याच्यात तू त्या पानं ठेवलीस ना ती पानं मला विकत दे. तर ती पानांनी एकदा देवांना सजवून बघा आणि त्या ऊर्जेचाही अनुभव घेऊन बघा. काय असतं, काही गोष्टी या अनुभूतीने अनुभवाने येतात. अजून एक सांगतो, मन स्थिर व्हायला जुन्या काळी आपल्या देवाच्या आपल्या घरामधल्या देवतेमध्ये शंकराचा किंवा महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला जायचा पंचामृताने. आपण आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये पंचामृत पात्र बहुतेक जणांच्या घरी असतं. एका भांड्यामध्ये सगळं टाकायचं नाही, तो घोळ करायचा नाही. पंचामृताचं जे पात्र नसेल तर साधं स्टीलचं पात्र 25-30 रुपयाला बाजारात मिळतं, त्याला चांदीचं घ्यायची काही गरज नाही आहे. हे मुद्दामून सांगतो कारण लोकांना लगेच वाटतं की आता चांदीचं घ्यावं का, नाही, 25-30 रुपये कोणीही खर्च करू शकतं. तर ते पात्र घ्यायचं, त्याच्यामध्ये ही जे आहे साखर, दूध, मध, तूप आणि दही, हे 5 घटक आहेत, हे तुम्ही एकत्र करा, अर्धा तास ठेवा. एक कुठलीही तुम्ही मनामध्ये एका देवतेचं नाव आहे एकाच घ्यायचं आणि ते सगळं तुम्ही ॲट ए टाइम स्वतः चाटून खा. शरीरासाठी, आपल्या देहामधल्या पंचप्राणांसाठी, पंचतत्वांसाठी सर्वोत्कृष्ट असलेलं हे टॉनिक आहे की देह उत्तम राहतो, विचार उत्तम राहतात आणि देहामध्ये सात्विक भाव निर्माण होतो. देहामध्ये सत्व निर्माण झालं की तामसीपणा कमी होतो. हा एक सगळ्यात छोटा प्रयोग आहे, तर हा पण एक तुम्ही करून बघा. आपण जेव्हा अभिषेकाला करतो ते सगळ्यांना घरात मिळावं म्हणून मग आपण ते तीर्थ घेतो, घरातल्या घरात वाटून. पण हा भाग तुम्ही सगळ्यांनी करून बघा आणि प्लीज तुमचं काही प्रश्न असेल कमेंट्समध्ये नक्की द्या, आपण त्याच्यावरती हे करू. हे जे सांगितलेले ज्या गोष्टी आहेत, उलटं लिहिणं, मी ह्याचं करू का, ओम विष्णवे नमा, मी ह्याचं उलटं केलं तर चालेल का, तर असं नको. तुम्हाला जे तुम्ही सरळ करता ते तुम्ही उलटं करा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. कुठले जे काय घ्यायचं ते तुम्ही घ्यायचं आहे, तुम्ही काय जेवायचं हे मी सांगू शकत नाही, तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही घ्या. फक्त ते उलटं लिहून बघा, फक्त 21 वेळा आल्या, एक 5 दिवस करा, काय जास्त दिवस सांगत नाही की महिनाभर करा, 5च दिवस तुम्ही करून बघा, मग सांगा तसा काय येतं.
आजच्या एक पहिल्या दिवशी जरी केलं ना तरी फरक पडेल. कारण गंमत अशी असते, औषध जर योग्य असेल तर ताप लगेच उतरतो. तसं अध्यात्मामध्ये तुमचा जर मार्ग बरोबर असेल तर तुम्हाला ती कंपन शक्ती किंवा ती कंपनं तुमच्या देहामध्ये त्या क्षणी जागृत होतात. मग त्याची पावतीही तुम्हीच देऊ शकता. म्हणजे आहे का नाही त्याच्यामध्ये. ज्यांना आहे त्यांनी तेही द्यावं, ज्यांना नाही आलं त्यांनी तेही द्यावं. कारण दोन्ही गोष्टी कळणं गरजेचं असतं की आपल्याला काय आहे आणि काय नाही ते. एवढंच आपल्या सर्वांसमोर हे सांगण्याचं एक हेतू आहे. दादा, मी ह्याच्यामध्ये ना, हे मी स्वतःची एक्सपेरिमेंट केलेली गोष्ट सांगतो. मी एक ह्याच्यामध्ये आणखीन एक ऑब्झर्वेशन असं की जर तुम्ही देवाला अत्तर लावता, हो. ते अत्तर स्वतःच्या हाताला लावा आणि स्वतःच्या हाताचा सुगंध घ्या. इश्यू कसं होतं की जेव्हा आपल्या भोवती तो सुगंध राहतो ना, ते आपली जी मानसिकता जी खचलेली असते ती बाहेर येण्यासाठी खूप मदत करताना मी ऑब्झर्व केलं. त्याचं कारण असं आहे की हा एक पुष्प ह्या एका जुन्या काळी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळी किंवा तेव्हा औषधाचा उपचार करताना सुगंध हा एक भाग होता. म्हणजे एक विशिष्ट सुगंधाचे म्हणजे तेव्हा ताप उतरवण्यासाठी आपल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, ती केशरी याची फुलं येतात, केशरी दांड्याची, पारिजातकाची. तर पारिजातकाचा सुगंध जर ताप येत असेल आणि पारिजातक जर घरामध्ये किंवा जाईजुई जर ठेवला तर त्याचा सुगंध घेतला तर ताप उतरतो. म्हणजे ही एक प्रकारची थेरपी आहे म्हणजे सुगंधाची. तर त्या परमेश्वराला जिथं, आणि मग असं होतं अरे हात लावू नको, ते स्वामींना आणलेलं अत्तर आहे, स्वामी आजोबांना आणलं अत्तर आहे, तुला लावायचं नाही. ह्याला म्हणतात आपण आपल्या घरामध्ये अंधश्रद्धा तयार करणं. आजोबा जे खातात तेच नातवांनी खाल्लं पाहिजे. तो जो सुगंध आहे ना तो घ्या ना, सगळ्यांनी लावा. असं सांगितलेलं नाहीये की त्यांनी त्याच्यामध्ये, म्हणजे हेच सांगायचा सारखा प्रयत्न करत असतो की तुम्ही त्यांना वेगळं घरात करूच नका. तुम्ही त्यांना सगळं, असंच झालं ना की आई वडिलांना वेगळ्या बेडरूममध्ये ठेवलं की तुला तिकडं सगळं तू तिकडं कर, आमच्यात चहा प्यायला येऊ नको, तुझा कप तिकडं हो, कारण तुझा चहामध्ये तू नीट पित नाहीस. तसं हे झालं. हे फक्त चांगल्या उद्देशाने आपण म्हणतो की हे फक्त अत्तरशी कित्येक घरं आहेत की हे स्वामींसाठी अत्तर घेतलंय का. म्हटलं हो. मग तुम्ही नाही लावणार? नाही, हे फक्त त्यांच्यासाठी. मग काय उपयोग आहे? तुम्ही त्यांना घरातलं मानतच नाही, ते तुम्ही त्यांना बाहेरचं मानता. तुम्हीही लावा, ते तुम्ही लावलेलं त्यांना लावा, काहीही प्रॉब्लेम नाही. घरामधलं लहान मूल पटकन प्रसाद ठेवलेलं जातं, त्याला माहीतच नसतं, ते उटकन घेतो की आई ओरडते, एश लाडू खाऊ नको, थांब जरा, प्रसाद दाखवायचा आहे अजून. मग कशाला म्हणायचं मुलं ही देवाघरची फुलं? उपयोगच नाही. ज्याच्या विचारांमध्ये इतकी पवित्रता असते ते परमेश्वर स्वरूपच आहे ना. मग तुम्ही असं का म्हणत नाही किंवा समजत नाही की साक्षात परमेश्वरच येऊन ते ग्रहण करतोय? पण नाही. हा जो मधला आपण जो म्हणतो ना आत्मविश्वास शब्द कुठं डळमळतो, तो इथं डळमळतो की तिथं ते आपण वेगळं करून ठेवलेलं आहे. तो आपल्याला खात्रीच पाहिजे की माझ्या घरामध्ये जे आहेत, हा एक घटक आहे. रेशन कार्डवर 5 नावं लिखित आहेत, 2 अदृश्य स्वरूपात ती आहेत, ती घरातल्यांची आहेत, यांची. हे आमच्या घरातले घटक आहेत. तुम्ही किती दिवसांनी बनियन बदलता? 4 महिन्यांनी. मग 4 महिन्यांनी वस्त्र बदला. आम्ही फक्त दिवाळीत, आता काय दिवाळी आलेली आहे, मग आता जाऊन स्वामींना वस्त्र आणतो. मग ती काय होतात, वर्षभर टिकतात. मग त्यांनी वर्षभर एकच घालायचं आणि तुम्ही 4 घालायची. मी तुम्हाला बोलत नाहीये, मी तुम्हाला अध्यात्म कसं काम करतं हे सांगतोय की तुम्ही काय वेगळं करताय आणि ते करायची गरज आहे. देव काहीच बोलत नाही. ते म्हणतो तू काय मला घाल, नाही तर नको घालू, आय एम हॅपी, मी हॅपीच आहे. पण तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी करताना तेव्हा ती इतकी एकरूपता हवी. ह्यालाच म्हणतात, ह्याला एकरूपता होणं, समरस होणं ह्यालाच म्हणतात. मला घेतलं ना की त्यांनाही घेणार, त्यांना घाला, विचारून त्यांना कसं वाटतंय, बरं वाटतंय का. असं नाही होता कामा की त्यांना घातलेलं की त्याच्यामध्ये किती. आपण कधी देवाला विचारतो, अरे तुला तो हार जड वाटतोय का रे? आपण घेताना केवढा जड हार आहे,
मला धरायला सुद्धा हात माझे, मी मंडईतनं आलो ना तर माझे हात जड भरून आले. अरे त्याच्या गळ्यात मानेत घालता तुम्ही, ती मूर्ती आहे का, ती दगड आहे, मग देव नाही. मग जर त्याच्या तत्वामध्ये जर जीव असेल तर तुम्ही तेही बघा. म्हणून संतांनी सांगितलंय, पुष्पाच्या माल आली की नियंत्रण आलं. त्याच्यात हजारो फुलं नसतात, नियंत्रित फुलं असतात. आपण दिसतंय कसं छान ह्याच्यावर जातो. किती सुंदर आरास केली हो, काय मस्त सगळी आरास केलेली आहे. ते प्रदर्शन झालं, ते दर्शन नाही झालं. अध्यात्मात शब्द लक्षात घ्या. आणि दादा तेच आहे ना, आता जेव्हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तेच बघायला लोक सगळं जातात. प्रदर्शन, सगळीकडे प्रदर्शन आहे. म्हणजे मला इतकं सुंदर हे होतं ना की आपण काय बघायला जातो, प्रदर्शन बघायला जातो, दर्शन बघतच नाही. कारण दर्शनाला मनुष्य जातच नाही. गणपतीत बघा काय सुंदर आरास केली, प्रदर्शन. पण जिथे ते तत्वासाठी जातो का, तो नाही. 1-1.5 कोटीचा हार केला, 2.5 कोटीचा हार केला, 5 कोटीचा हार केला, 25 किलो दागिने. अरे तुम्ही त्या तत्वाला सजीव मानलंच नाही तर तुम्ही एक मन घातलं तरी ते काही करणार नाही. उपयोग काय? तात्विक किती तुम्ही जोडलेले आहात, समाधानाने किती जोडलेले आहात, ह्याचा विचार करता का? नुसतं देवाला जाऊन त्याच्यामध्ये उपयोग काही नाही. समाधान काय आहे? आम्ही अक्कलकोटला गेलो, मग मी त्या मधल्या जिथं स्वामी बसायचे त्या वृक्षाला मी मिठी मारली आणि वरनं एक पान पडलं ते घेतलं आणि ते घरामध्ये मी आता ठेवलं आहे. त्याच्यामध्ये कुठं घरात ठेवू होते, म्हणजे देवघरात ठेवू, इकडं ठेवू का कुठं ठेवू? कारण मला ते मिळालेलं आहे. मग तिथे एक जण म्हणाले की तुम्ही नशीबवान आहात. मग त्याला तुम्ही सांगा, त्याला गंध घेऊन जा, इथं बाहेर गंध मिळतं, तेच गंध लावा, कारण साक्षात स्वामी तुमच्या घरी येणार आहेत. आता साक्षात स्वामी तुमच्या घरी येतात. म्हटलं वा, मग आत्ता घरात फोटो कोणाचा आहे? म्हणजे आहे कुठं गणित जमतंय? ह्याला म्हणतात आत्मविश्वासाचा अभाव. झाड आहे, त्याच्यात आहे, मिळालं ठीक आहे, हरकत नाही. पण तसा तुम्ही इकडंच तिकडं लगेच जोडायला जाऊ नका, इथं जोडू नका. मला मिळालं म्हणजे मी पुण्यवान आणि माझ्या शेजारच्याला मिळालंय तो पापी, असं होत नाही. देव हा भावाचा भुकेलेला आहे, इतरांचा नाही, हे कायम लक्षात राहावं. म्हणून ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आपण इकडनं गेलं, ह्याच्यातनं हे तोडून आणलं, तिकडनं गेलं. परत एकदा सांगतो, कुठल्याही देवदर्शनाला गेलात तर कृपा करून तिथनं हार, फुले, तोरे घेऊन येऊ नका, त्यांनी अडचणी वाढतात. परत एकदा सांगतो की तिथं त्या मूर्त स्वरूपाला वाहिलेल्या गोष्टी जरी निर्मल होत असतील, त्याला फुलं जेव्हा ते येतात त्याला निर्माल्य काय म्हणतात, तर निर्मल म्हणजे स्वच्छ मलरहित आलेले असतात, तरी त्या गोष्टी आपल्या घरी आणू नये. काहीच देवतांचं असं आहे की तिथं तुळशीचं पान दिलं जातं, ते तुम्हाला तिथं फक्त ग्रहण करायचं असतं, बाकी आणू नये. आणि दीर्घ देवता म्हणजे ज्या कालभैरव आहेत किंवा इथले तर आणूच नाही आहे. त्याचं कारण असं, कोणी कशाने वाहिलेलं असतं, काय वाहिलेलं असतं आपल्याला माहीत नसतं. म्हणून कित्येक जणांना मी पाहिलेलं आहे की, एक उदाहरण सांगतो आत्ता त्याच्या ह्याच्यामध्ये, एक खानावळ चालवायच्या बाई आणि त्यांच्या घरात कायम आजारपण असायचं. एकदा माझी एक हॉटेल पण चालवतात ते, मिसळ घ्यायला गेलो, त्याच्याबरोबर ते घरातलं काय आजारपण, म्हटले बापट काय जात नाही हो. म्हटलं एक प्रश्न विचारू का काका? हे बोला ना. म्हटलं ते तुम्ही भाजीत खोबरं जे घालता ते कुठनं आणता? तर ते म्हणते का हो? म्हटलं नाही मला सांगा तर एक जनरली. मग त्यांनी मला सांगितलं की त्या साठे टाईल्स म्हणजे रामेश्वर चौकाच्या इथनं पुढं गेलं की त्या चौकात शनिवारी का रविवारी सकाळी एक गाडीवरती माणूस खोबऱ्याच्या वाट्या विकतो आणि त्या वाट्या तो निम्म्या किमतीत विकतो, म्हणजे 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये. आणि नारळ आज घेतला गेलं तर 35-40 रुपयाला नारळ आहे. मग तो त्या वाट्या तिथनं आणि अजून 2-3 गुरुवारचं पण असं ते खरेदी करायचा आणि ते घरामध्ये, कारण शेवटी खानावळ आहे, पैसे कसे वाचवणार ते तो बघणार. पण त्याला ही गोष्ट लक्षात आली नाही की शनीभोवती फोडलेलं नारळ मी का फोडलेलं आहे हे माहीत नसतं, ते आपण त्याच्याबरोबर घेऊन येतो.
म्हणजे आपण मागं परादनं हा भाग केलेला होता. काय होतं, कसं होतं ना आपल्याला कळत नाही, कसं फिरत येतं. आणि मग त्या दिवशी त्यांनी जे बंद केलं, त्या दिवसापासनं परमेश्वर कृपेनी ठीक आहे ती भेट झाली, बोलणं झालं, त्याच्या घरातलं सगळं थांबलं. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला जसं मिळतात किंवा आपण जे घेतो ना, का घेऊन येऊ नये ना, का करू नये ना, त्याची कारणं ही असतात की आपण ही कंपन शक्तीचा एक अभ्यास आहे की त्याच्याबरोबर ती लागलेली असतात. त्यामुळे ती करू नये त्याला. तर हा भाग खूप महत्त्वाचा आहे की आपण आपलं अध्यात्म स्वतःच तयार करावं, स्वतःच ते जगावं, इतर याच्यावरती राहू नये. आणि ह्या गोष्टींचा, छोट्या छोट्या गोष्टींचा आपण डोळे उघडे ठेवून अभ्यास करणं गरजेचं असतं की कुठली गोष्ट अशी चुकीची किंवा चुकून होत नाही. काही ना काहीतरी त्याच्यामध्ये घडत असतं. झालं, मुलगा सायकलवरनं पडला, याच्यावरनं पडला, तर लगेच नाही मग त्याचं, मग आता ह्याची रास कुठली? कालच एकाने विचारलं की ते कर्कमध्ये आता गुरुचं काहीतरी सांगितलं, ते काय हो त्याला? म्हटलं असे 10 त्याच्यामध्ये आहेत. 10 गोष्टी रोज घडत असतात. प्रत्येक प्रत्येक राशीमध्ये ग्रह आहेत ते. त्यांचं कामच आहे बदलणं. तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये? तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातनं त्यांना कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं ना, तेवढीच साधनं तुम्ही किंवा त्या गोष्टी तुम्ही करा ना. बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये कशाला जात आहे? मग आता काय घ्यावं, आता काय म्हणजे मुलाची परीक्षा आहे, मग तो हे करू का नाही, असं म्हणजे मूर्खपणा आहे. शिक्षणाचा आणि याच्यामध्ये कुठं संबंध येतो का? म्हणजे असं झालं की वैमानिक असेल तर त्याला पहिल्यांदा विचारलं पाहिजे, बाबा तुझी 7:30 चालू आहे का, तू विमान चालवणार आहेस? कारण आम्ही घाबरतो, आम्ही सगळं पाळतो आध्यात्मिक, 7:30 असलेल्या माणसाकडे खात पीत नाही. हे जरी तुम्हाला गमतीशीर वाटलं असेल ना, तरी इथपर्यंत आत्ता मनुष्याची मानसिक अवस्था घडलेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत. इतका तो खचलेला आहे. ह्याच्यामध्ये फक्त जे काय आहे तो तुमच्या मनामधला स्वतःतला आत्मविश्वास, मला काही होत नाही. जगामध्ये भूकंप झाला, जगाचा विनाश झाला, तरी मी एकमेव मनुष्य असा असेल की ह्याच्यावरती जिवंत असेल, इतकी आपल्याला खात्री पाहिजे. ह्याला करोना झाला ना, करोना मला हो न हो, मी जिवंत राहणार, मी ओकेच आहे, मला बाकी माहीत नाही. मग तो कसा होईल, काय होईल, मग त्याचं काय, तुम्ही निम्मेच स्वतःचा आत्मविश्वास गमावूनच मरता. तसंच अध्यात्मात आहे. डोळे उघडे ठेवून अध्यात्म करा, डोळे बंद करून अध्यात्माच्या नादी लागू नका. हे माझं तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे. त्याच्यामध्ये श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.